आता न्यूमरोलॉजी आणि कुंडली हं. यांच्यामध्ये किती पर्सेंट ॲक्युरेसिटी असते? पण ज्यांना ॲक्चुअली बर्थ डेटच माहीत नसते, हां. त्यांचं प्रिडिक्शन कसं केलं जातं? आता तुमच्या नावाची एनर्जी खराब असेल, ठीक आहे. तर जेवढ्यांदा तुमचं नाव घेतलं जाणार, उच्चारलं जाणार, तेवढ्यांदा ती निगेटिव्ह एनर्जी वाढत जाणार, वाढत जाणार. की ह्या लोकांनी रिलेशनशिपमध्ये जास्त इन्व्हॉल्वमेंट नको आहे पुढच्या वर्षी. कारण इगो इश्यूज होऊ शकतात आणि इगो कंट्रोल झाला नाही, की ते नातं मोडू शकतं. मग लग्न पण असू शकतं किंवा लव्ह रिलेशनशिप. काही लोकांना बाथरूममध्ये फोन न्यायची पण सवय असते. ते लोकं तुम्ही बघा आणि 99% तुम्ही आजकाल लोकं बघा बाथरूममध्ये फोन घेऊन जातात आणि माझा एक्सपिरियन्स आहे जेवढेही लोकं असे त्यांचे हॅबिट्स आहेत आणि ते कन्सल्टेशनसाठी येतात, त्यांचं करिअर आणि पैसे हमेशा अफेक्टेड असतात. पैशासाठीच ते लोकं रडत येतात, की आपण हे पण माहिती करू शकतो, की तुमचा पार्टनर तुम्हाला चीट करत आहे की नाही. हे फक्त हँडरायटिंगवरनं आपण जाणू शकतो. हो. काही लोकं असा पण एस काढतात, म्हणजे कमिटमेंट तर देईल, की "हो, हो, मी लग्न करते, मी लग्न करतो." पण ॲक्शनच्या टाईमला काय? बोलणारच नाही, घरी काढला. ठीक आहे. ओके. हा दाखवतो चीटिंग. चीटिंग टेंडन्सी दाखवतो. शेवटचे 4 जे अंक असतात ते मोबाईल नंबरमधले सर्वात महत्त्वाचे अंक असतात. बेस्ट म्हणजे नंबर 5. मुलांक 5 वाला व्यक्ती सर्वात बेस्ट रिलेशनशिपसाठी. कारण हे लोकं फार स्टेबल असतात. त्यांना स्टेबिलिटी आवडते. ही न्यूमरोलॉजी तुम्हाला काय करायचं ते सांगू न सांगू, पण काय नाही करायचं ते नक्की तुम्हाला न्यूमरोलॉजीमधनं कळतं आणि तुम्हाला डेस्टिनी सांगणार नाही. की नाही कशावरनं कळतं, की ज्या प्रेशरनी तो व्यक्ती पेन आणि लिहितोय, तर त्याच्यावरनं कळतं, की हा व्यक्ती किती डिप्रेशन, अँक्झायटीमध्ये आहे किंवा किती अँक्शियस आहे, किती विचार करतोय. 0 हा बरबादीचा कारक आहे आणि आत्ता पण ज्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरमध्ये त्यांचा बिझनेस चांगला पण चालू असेल, पण काही वर्षांनी तो बरबादीचा कारक आहे, तर तो नंबर तुम्हाला बरबाद करून राहणार. की अजून एखादा एक कानमंत्र द्या आपल्या ऑडियन्ससाठी, की जे या 2026 मध्ये ते त्याच्यावरती अप्लाय करू शकतात. मी 2026 साठी फक्त 2 महाउपाय सांगणार आहे. ठीक आहे. पहिली गोष्ट म्हणजे नमस्कार मंडळी, मी विशाल आणि तुम्ही पाहतात द लाईफ स्टोरी पॉडकास्ट. आयुष्यात 2 गोष्टी माणसाला खूप त्रास देतात. पहिली गोष्ट करिअरमधला स्ट्रगल आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिलेशनशिपमधले वाद. तुम्ही कधी विचार केलाय का, की एवढी मेहनत करून सुद्धा बिझनेसमध्ये तुम्हाला सक्सेस मिळत नाही किंवा एवढं प्रेम करून सुद्धा तुम्हाला नात्यामध्ये तुमचं ब्रेकअप होतं? याचं उत्तर तुमच्या वागण्यात नाही, तर हे तुमच्या नंबर्समध्ये आणि तुमच्या सहीमध्ये लपलेलं असू शकतं. तुम्हाला कोणता बिझनेस सूट होईल आणि तुमच्या पार्टनरसोबत तुमचं ट्युनिंग कसं असेल? तर हे सर्व समजून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आलेले आहेत न्यूमरोलॉजिस्ट, ग्राफोलॉजिस्ट आणि त्या होम कन्सल्टंट सुद्धा आहेत. त्या डॉक्टर आहेत, तर त्यांना जवळ-जवळ 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्यांनी बऱ्याच साउथ इंडस्ट्रीमधल्या फिल्म ॲक्टर्सला त्यांनी कन्सल्ट केलेलं आहे. त्यानंतर त्यांचे बरेच फॉरेन्समधले सुद्धा क्लायंट आहेत आणि जवळ-जवळ 25,000 प्लस केसेस त्यांनी सॉल्व्ह केलेल्या आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह केलेले आहेत. सक्सेस रेट त्यांचा खूप चांगला आहे. तर भेटूयात डॉक्टर राजेश्वरी मॅम यांना. तर मित्रांनो, आज आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मॅमकडून जाणून घेणार आहोत. तर भेटूयात मॅमशी. हॅलो राजेश्वरी मॅम. हॅलो विशाल, कसे आहात तुम्ही? मी बढिया. तुम्ही कशा आहात? मी पण मजेत. तर आता 2026 लागलेलं आहे. बऱ्याच जणांना आता अशी काळजी लागलेली असणार आहे, की आता हे 2026 कसं जाणार आहे? बरोबर. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे. हे नेमकं न्यूमरोलॉजी म्हणजे काय? सी न्यूमरोलॉजी म्हणजे अंकांवरनं एखाद्याचं आयुष्य जाणून घेण्याचं शास्त्र असतं न्यूमरोलॉजी. आता प्रत्येक लॉजी ही वेगळी असते. पण हं. त्यातली त्यात आपण जर का पाहायला गेलं, तर सर्वात प्रॅक्टिकल आणि सर्वात ॲक्युरेट शास्त्र हे न्यूमरोलॉजीचं असतं. का बरं? कारण आपण डेट ऑफ बर्थवरनं व्यक्तीच्या आयुष्याबद्दल सांगतो, त्याची मानसिकता सांगतो, त्याचा स्वभाव कसा आहे ते सांगतो, हं. त्याचे इमोशनल आयुष्यातले पॅटर्न आपण सांगू शकतो. परत पैसा, करिअर ह्या सगळ्या हं. गोष्टींबद्दल आपण बरेचशी प्रिडिक्शन त्या व्यक्तीला देऊ शकतो. आणि फक्त डेट ऑफ बर्थच नाही, अजून एक गोष्ट सांगते. न्यूमरोलॉजीमध्ये आपण मोबाईल नंबर झाला किंवा तुमचं नावाची न्यूमरोलॉजी झाली, परत तुमच्या गाडीचा नंबर झाला, घराचा नंबर काय म्हणजे एवढंच नव्हे तर आपलं फ्लॅट नंबर आणि फ्लोअर नंबर जो असतो त्याच्यावरनं देखील आपण प्रिडिक्शन देतो न्यूमरोलॉजीमध्ये. ओके. आता मला हे विचारायचं आहे, हे तर झालं बर्थ डेटवाल्यांचं. हं. पण ज्यांना ॲक्चुअली बर्थ डेटच माहीत नसते, हां.
त्यांचं प्रिडिक्शन कसं केलं जातं? हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. असे बरेचसे म्हणजे मी तुम्हाला सांगते जर का 10 कन्सल्टेशन मी दिवसातनं करत असेल, तर त्यातले 5 लोकं असे असतात, की ज्यांना त्यांची डेट ऑफ बर्थ अजिबात माहीत नसते किंवा डेट ऑफ बर्थ चुकीची टाकलेली असती आणि इयर माहीत नसतं असं काही असतं. तर तशा वेळी आपण काय करतो, तशा वेळी आपण हेच जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं, आपण त्यांच्या नावावरनं त्यांचं आयुष्य सांगतो किंवा मोबाईल नंबरवरनं देखील आपल्याला कळतं, की ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काय-काय अडचणी आहेत. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला जर का द्यायला गेले, तर एखाद्याचा मोबाईल नंबरमध्ये खूप 0000 असतील, तर इमिडिएटली मला प्रिडिक्शन देता येतं, की ह्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. त्याची बिझनेसची वाट लागलेली असती, लव्ह लाईफ खराब असती, बोलणं विचित्र असतं, भांडण सतत होतात त्या व्यक्तीचे. तर त्याच्यामुळे डेट ऑफ बर्थ तुमच्याकडे नसला तरीही असं एवढा काही फरक पडत नाही. आपण न्यूमरोलॉजीमध्ये मल्टिपल लेयर्सवर काम करू शकतो. आणि ओके. तेवढंच नव्हे तर आम्ही म्हणजे मी स्पेशली सांगते, की मी नावाच्या पहिल्या अक्षरावरनं आणि तुमचं फुल नेम जे आहे, त्याच्यावरनं आम्ही मूलांक, भाग्यांक तुमचा काढतो आणि मग त्याच्यावरनं पण प्रिडिक्शन देतो. आणि हँडरायटिंग पण असते. आता जसं आपण बोललो मगाशी हँडरायटिंगवरनं पण प्रिडिक्शन दिलं जातं, फेस रीडिंग पण केल्या जाते. असं आहे. ओके. आता न्यूमरोलॉजी आणि कुंडली हं. यांच्यामध्ये किती पर्सेंट ॲक्युरॅसिटी असते? बघा तसं बघायला गेलं ना, तर दोघं ॲक्युरेट आहेत. ठीक आहे. आपण एकालाही असं म्हणू शकत नाही, की ॲक्युरसी नाहीये. पण अप्रोच डिफरंट आहे. हा फरक आहे. आता कुंडली जी असते ती कॉस्मिक लेव्हलवर काम करते. म्हणजे आता तुम्ही ऐकलं असेल, की ग्रह, दशा, गोचार हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. पण न्यूमरोलॉजीमध्ये तसं काही नसतं. ओके. आणि माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी सांगते, आजकाल हल्लीचं जीवन असं झालंय ना, की फार सेडेंटरी लाईफस्टाईल आहे लोकांची. त्यांना असे उपाय नाही करायला आवडत, की आता तुम्हाला मी सांगितलं, की तुम्ही 45 दिवस रोज सकाळी पहाटे उठा आणि हं, अमुक-धमुक हा उपाय करा. तर तुम्ही 1 दिवस करसाल, 2 दिवस करसाल, 3 हं. दिवस करसाल आणि नंतर कट करून टाकणार. ते विसरून जाणार किंवा तुम्हाला कंटाळा येणार. तसं ॲस्ट्रोलॉजीमध्ये तुम्ही जर का तसं केलं, तर तुम्हाला त्याचे काही बेनिफिट भेटणार आहे. मग तुम्ही 10 दिवस जरी तो उपाय केला असेल, तो 0 होऊन जातो 11व्या दिवशी नाही केला तर. पण न्यूमरोलॉजीचं उलटं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच करायचं नाहीये. तुम्हाला कष्टच घ्यायचे नाहीये. आता न्यूमरोलॉजीमध्ये का लोकं वळतात ॲस्ट्रोलॉजीच्या कंपॅरिझनमध्ये, की ते सोप्पं आहे. त्याच्यामध्ये काही झंझट नाही. तुम्हाला आम्ही एखादा उपाय दिला म्हणजे तुमचा आता नावामध्ये प्रॉब्लेम आहे. हं, हं. मी तुमचं नेम करेक्शन समजा करून दिलं, तर झालं. तुम्हाला त्याच्यानंतर काहीच करायचं नाही. तुम्हाला फक्त ते नाव वापरायला सुरू करायचं आहे किंवा तुमचा मोबाईल नंबर चुकीचा आहे. मी तुम्हाला तो बदलून दिला. तुम्हाला इन्स्टंटली दुसऱ्या दिवशीपासून तुमच्या बिझनेसमध्ये फरक दिसणार. चांगले कॉल्स येणार, क्लायंट अट्रॅक्शन वाढणार किंवा लव्ह लाईफ प्रॉब्लेम येते ती सॉल्व्ह होत जाणार. त्याच्यामुळे ह्याच्यात तुम्हाला वेगळे काही कष्ट घ्यायचे नाहीत ना. फक्त बरोबर. मी जे तुम्हाला दिलं ते तुम्ही वापरायला सुरू करा, संपलं. त्याच्यामुळे न्यूमरोलॉजी आणि कुंडली ह्यातला हाच सर्वात मोठा फरक आहे, की लोकांना स्वतः उपाय करणं होत नाहीत. हं, हं. म्हणून आजकाल सगळे लोकं न्यूमरोलॉजीकडे वळत आहेत. आणि त्यातून पण तुम्हाला आता मोठे-मोठे उदाहरणं आहेत तसं बघायला गेलं तर. तुम्ही आपले हिंदीतले अभिनेत्री बघितले असेल आता उर्फी जावेद आहेत. बट बरोबर. ते तुम्ही पाहिलं असेल काही टाईम आधी त्या फार अशा अ, अतरंगी फॅशनमुळं फेमस होत्या. पण लोकं त्यांना ट्रोल करायचे, त्यांचा मजाक उडवायचे, मीम बनायचे त्यांच्यावर भरपूर. कारण तेव्हा त्यांच्या नावाची जी एनर्जी होती, ती 8 नंबरवर होती आणि पूर्ण नावाची 7 नंबरवरती जी खराब एनर्जी आहे. त्याने अच्छा. काय होणार की तुमच्या जीवनामध्ये भरपूर ब्लॉकेजेस येणार. ठीक आहे. कुठलंही तुम्ही काम कराल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच सफलता भेटणार नाही. म्हणजे निगेटिव्हच होत राहणार. डिले होणार प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे एका कामाला जिथे 1 महिना लागला पाहिजे, तिथे 1 वर्ष लागेल. अशी त्यांच्या नावाची एनर्जी होती. तुम्ही बघा त्यांनी आत्ता त्यांचं नाव करेक्शन केलं आहे. गेले 1 वर्ष झाले. तर तेव्हापासून तुम्ही बघितलं असेल, की त्या फार पॉप्युलर झाल्या. त्यांनी चांगल्या वेमध्ये पॉप्युलर झाल्या आहेत. सेकंडली त्यांनी मोठे-मोठे शो पण जिंकलेत. बिग बॉससारख्या शोमध्ये त्या आलेल्या आहेत. मग हा कमाल कसला आहे? हा नेम करेक्शनचाच आहे. राइट. पण हे झालं सेलिब्रिटींसाठी. हं, पण इन जनरल आपल्यासारखे जे सामान्य लोक असतात, हं. त्यांनाही वाटतं की त्यांची लाईफ चेंज झाली पाहिजे. बरोबर. तर अशा व्यक्तींनी काय केलं पाहिजे? न्यूमरोलॉजीमध्ये मग कशा प्रकारचे त्यांनी पर्याय निवडले पाहिजेत? ते पण लोकं करू शकतात ना. असं कोण म्हटलं, की नेम न्यूमरोलॉजी फक्त सेलिब्रिटीजसाठी आहे, असं काही नाही. आता तुम्ही हं. माझं पण नाव बघा, मी पण सामान्य मनुष्यच आहे. हो. तर माझ्या नावामध्ये पण तुम्ही पाहिलं मगाशी, की मी करेक्शन केलेलं आहे. डबल एच माझ्या नावामध्ये ॲड केलेलं आहे. तेव्हापासनं करियर चांगलं,
झालं, हम्म, परत लव्ह लाईफ चांगली झाली, हम्म. लोकांसोबत रिलेशन चांगले झाले, रिस्पेक्ट भेटायला लागली, मग हा फरक पडतो. राईट. आणि आपण असं आता आपले मराठी कलाकार पण बघायला गेलं तर रितेश देशमुख तुम्ही पाहिलं असेल, गेल्या 1 वर्षामध्ये त्यांनी किती हिट मूव्ही दिल्या आहेत. त्यांनी देखील नेम करेक्शन केलं आहे आणि त्यांनी ओपनली ही गोष्ट एका पॉडकास्टमध्ये देखील सांगितली आहे, की त्यांनी जेव्हापासनं त्यांची स्पेलिंग चेंज केली आहे, तेव्हापासनं त्यांना चांगल्या मूव्ही भेटायला लागल्या. त्यांच्या मूव्हीज हिट व्हायला लागल्या. आता अजय देवगण पण बघा किती पॉप्युलर झालेत. म्हणजे सेलिब्रिटी हे का करतायत? काहीतरी तर असेल त्याच्यामागं महत्त्व असणार आहे. आणि बरोबर. सगळे लोकं असं करू शकतात. असं काहीही नाहीये, की सेलिब्रिटींनीच करायला पाहिजे. उलट मी तर म्हणते आणि हा तुमच्या पॉडकास्टद्वारे मी हे निरोप मला द्यायचा आहे लोकांना, तुम्ही करून घ्या नेम करेक्शन. कारण कोणाला पैसा नको आहे, कोणाला पॉप्युलॅरिटी नको आहे, कोणाला आपली लव्ह लाईफ, मॅरिड लाईफ चांगली नको आहे. आणि हे फक्त मी नेम, फेम, सक्सेसच्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलत नाहीये. ओके. तुम्ही बघा, जेव्हा 2 लोकांचं लग्न होतं, ठीक आहे. त्यांची कंपॅटिबिलिटी जरी असेल, हम्म, तुम्ही कुंडली मॅच केली, 36चे 36 गुण जरी जुळले, हम्म. पण त्यांच्या नावाची एनर्जी खराब असेल ना, तर 100% त्यांचं नातं खराब होणार आणि मग लोकं शोधत बसतात, की "अरे, आमचं पटत का नाहीये? गुण तर मिळाले होते, जुळले होते." राईट. मग कुठं बिघडते? तर इथं. आता आपल्याला लोकं आपल्या नावाने ओळखतात. तुम्हाला विशाल म्हणूनच सगळे लोकं ओळखतात का तुमच्या डेट ऑफ बर्थवरनं ओळखतात? नाही. नावावरूनच सगळे लोकं ओळखतात. तुमचं नाव घेणार. आता तुमच्या नावाची एनर्जी खराब असेल, ठीक हम्म. आहे. तर जेवढ्यांदा तुमचं नाव घेतलं जाणार, उच्चारलं जाणार, तेवढ्यांदा ती निगेटिव्ह एनर्जी वाढत जाणार, वाढत जाणार आणि त्याचे दुष्परिणाम तुम्हाला तुमच्या जीवनावर बघायला भेटणार. ओके. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण आपल्या सोबत ज्या काही सिच्युएशन्स घडतात, हं, त्या आपल्याला असं वाटतं, की आपल्या नशिबाने होतायत किंवा हे, पण त्याच्या पाठीमागे पण काहीतरी सायन्स आहे. आहे. म्हणजे न्यूमरोलॉजी नॉट ओन्ली की एक भविष्यवाणी किंवा हे, पण एक सायंटिफिक पण म्हणता येईल. बरोबर आहे. आता न्यूमरोलॉजी कशी आहे, माझं एक खूप फेव्हरेट वाक्य आहे, की न्यूमरोलॉजी तुम्हाला काय करायचं ते सांगू न सांगू, पण काय नाही करायचं ते नक्की तुम्हाला न्यूमरोलॉजीमधनं कळतं आणि तुम्हाला डेस्टिनी सांगणार नाही. हं. न्यूमरोलॉजी तुम्हाला रस्ता, मॅप देणार, की तुम्ही जीवनात पुढं कसं जायचं. त्याच्यामुळे हे छोट्या-छोट्या गोष्टी आपण जर का सुधारल्या आपल्या जीवनातल्या, तर तुमची लाईफ सेट होऊन जाणार आहे. मग अडचणी यायचा विषयच येत नाही. बरोबर. आता आपण राम नामचं पण जप करतो. राम, 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 राम. तर त्या नावामध्ये ऊर्जा आहे. त्याच्यामुळे तुमच्या नावामध्ये एक ऊर्जा असते. ती ऊर्जा चांगली असेल ना, तर तुमचं भलंच होणार आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये फायदा होणार आहे. सो तुम्ही मगाशी जसं म्हटलात काही मुलांक असतात. तर ते मुलांक म्हणजे मला जरा थोडक्यात सांगा, नेमकं काय असतो? मुलांक काय असतो? आणि आपल्या लाईफवरती किंवा आपण तो कसा ओळखायचा? हां. आता मुलांक म्हणजे ज्यांना माहीत नाही, मुलांक म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ. आता एखाद्याची डेट ऑफ बर्थ 8 आहे, तर तो झाला त्यांचा मुलांक. एखाद्याची डेट ऑफ बर्थ 26 आहे, तर 2 आणि 6 झाले 8. 8. तर हा झाला तुमचा मुलांक. मुलांक हा तुमचा सिंगल डिजिटमध्ये असतो. ठीक आहे. मुलांक काढणं सोपं आहे. पहिला जो आपला डेट ऑफ बर्थ आहे तेच आपलं मुलांक असतं आणि फक्त मुलांकवर आपलं जीवन ठरत नाही. अजून एक गोष्ट, भाग्यांक सर्वात महत्त्वाचा असतो. भाग्यांक म्हणजे काय? तुमची पूर्ण डेट ऑफ बर्थ आहे म्हणजे तारीख, महिना आणि वर्ष हं, हे हं. तिघांना ॲड करायचं आणि जी टोटल डिजिट जी टोटल जी येणार आहे सिंगल डिजिटमध्ये ते असतं तुमचं भाग्यांक आणि भाग्यांकच तुमचं करियर, लव्ह लाईफ, मॅरेज लाईफ हे सगळं ठरवतं. मुलांक तुमची पर्सनॅलिटी सांगतं. तुमचं ओके. कॅरेक्टर सांगतं, की व्यक्ती कसा आहे किंवा व्यक्तीचं विचार करण्याची पद्धत कशी आहे, स्वभाव कसा आहे, हे तुम्हाला मुलांकावरून कळतं. ओके. सो जर बेसिकली आपण जर हे केलं, की आता सध्या जर मी जर माझा मुलांक काढला, हं, तर मग म्हणजे मी त्याच्यापासून काय अझ्युम करू शकतो? म्हणजे बरीच लोकं अशी पण करणार, की हां, मी माझ्या आता बर्थ डेटची बेरीज करणार आणि माझा असा-असा मुलांक येतोय. बरोबर. लेट्स सपोज माझा 3 येतोय. हां. तर पण मग 3 ला मी कसं अझ्युम करणार, की हां, माझ्यासाठी हा बेस्ट आहे? आता हे बघा, आपली डेट ऑफ बर्थ आपल्याला बेस्ट आहे का बेस्ट नाहीये, हं, ह्याच्यावर कधी आपण जायचं नाही. हं, हं. आपली डेट ऑफ बर्थ आपण स्वतः मॅजिकल करायची. आता तुमचा मुलांक आहे 21 आहे तुमची डेट ऑफ बर्थ बरोबर. राइट. आता तुमचा मुलांक झाला 3. आता हं, ह्याच्यामध्ये फक्त देवगुरु बृहस्पतीचीच ऊर्जा नाहीये. हं, ह्याच्यामध्ये चंद्रमाची, सूर्याची आणि मग ह्या दोघांच्या कॉम्बिनेशननी बनतोय 3. हं. मग
गुरुची त्याच्यामध्ये एनर्जी येत आहे. तर असं झालं ओके. म्हणजे तुमची पर्सनॅलिटीमध्ये 3 ट्रेट्स असणार. हं, चंद्रमाची पण असणार म्हणजे तुम्ही फार इमोशनल हं, आणि फार केअरिंग नेचरचे. हं, कुठेतरी डिपेंडन्सी पण येते लोकांवर. कोणीतरी हं, असं पाहिजे, खांदा पाहिजे आयुष्यामध्ये, हं, असं पर्सनॅलिटी बनती. 1 नंबर म्हणजे सूर्याचा नंबर, की टॉपला जायचंय. हं. म्हणजे तुमचे तसे ध्येय तसे असतात, की मला आयुष्यात टॉपला जायचं आहे. बरोबर? आणि 3 म्हणजे तुम्हाला नॉलेज गेन करायला आवडतं. तुम्ही फार करियर ओरिएंटेड, करियर फोकस्ड अशी लोकं असतात. हं. आणि असं पण असतं, की तुम्हाला नॉलेज घ्यायला पण आवडतं आणि समोरच्याला नॉलेज द्यायला देखील आवडतं. आता या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही तेच करत आहात. म्हणजे तुमची जी राइट. नावाची एनर्जी आहे, त्यानुसारच तुम्ही काम करताय, की तुम्ही लोकांना नॉलेज वाटत आहेत. ठीक आहे. ओके. तर असं. मग असं कळून घेता येतं. आता हे 2026 मध्ये कोणत्या मूल्यांकांचे रिलेशनशिप स्ट्राँग असतील किंवा कुठल्या मूल्यांकांना थोडासा धोका असू शकतो रिलेशनशिपमध्ये त्याबद्दल थोडं सांगा? बरोबर. हे बघा तसं बघायला गेलं तर सगळे मुलांक आपले नंबरसोबत कंपॅटिबल असतात. ठीक आहे. असा कुठलाही इन जनरल किंवा असं स्पेसिफिक मुलांक नाहीये ज्याला धोका आहे. पण असे कॉम्बिनेशन्स आहे ज्यांनी ह्यावर्षी रिलेशनशिप बाबतीत काळजी घ्यायला हवी. तसं बघायला गेलं तर 1 आणि 8. आता 1 झाला सूर्याचा नंबर, 8 झाला शनीचा नंबर. आता तुम्हाला तर ती कथा माहितीच असेल. हं. शनी आणि सूर्याची सूर्य. कथा, हं. छायापुत्र होते. तर बरोबर. ह्या जेव्हा पण हे 2 लोकं एकत्र येतात रिलेशनशिपमध्ये किंवा मॅरेजमध्ये, तर इथे इगो क्लॅशेस भरपूर होतात. एक जण बोलतो दुसरा ऐकतो. सूर्याचे लोकं कसे असतात, की त्यांना थोडं डॉमिनेटिंग पर्सनॅलिटी असते किंवा इगो भरपूर असतात. इगो क्लॅशेस त्या लोकांसोबत तुमचे होणार आणि शनीचा व्यक्ती कसा असतो, ते ऐकून घेत नाही. ठीक आहे. डॉमिनेटिंग असतात रिलेशनशिपमध्ये. एक्स्पेक्टेशन भरपूर असतात त्यांना. आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये करियर वाईज ऑलरेडी एवढं स्ट्रगल केलेलं असतं, की त्यांना पार्टनर असा पाहिजे, की जो पूर्णपणे समजून गेला आणि तेच पूर्ण डेडिकेशन टाकतील. तर तेव्हा हे 2 नंबरचे क्लॅशेस येतात म्हणजे येतात आणि अँटी नंबर आहेत न्यूमरोलॉजीमध्ये आपण बघायला गेलं तर. बरं. पण एक आहे अजून एक मी म्हणजे सांगते, की अ, अजून आपण डेप्थमध्ये कसं कन्सल्टेशन जेव्हा करतो, तेव्हा आम्ही कंपॅटिबिलिटी काढतो. मग त्याच्यामध्ये तुमचे पूर्ण आम्ही न्यूमरोस्कोप बघून प्रॉपर ह्या 2 व्यक्तींनी लग्न केलं पाहिजे की नाही किंवा सोबत राहायला पाहिजे की नाही, ते पण सांगितलं जातं. दुसरं कॉम्बिनेशन जर का मी तुम्हाला सांगू, तर 3 आणि 6 कॉम्बिनेशन. गुरु आणि शुक्राचार्याचं कॉम्बिनेशन. तर हे कॉम्बिनेशन बरोबर नाही. ते का बरं मी तुम्हाला सांगते. कारण जे गुरु आहेत, त्यांचं कसं असतं, की त्या लोकांना आयतं काही भेटत नाही. ते त्यांच्या नॉलेजनी, त्यांच्या विस्डमनी, त्यांच्या म्हणजे स्वतःच्या हिमतीवर ते आयुष्यात सगळं मिळवतात. आणि ते शुक्रावाले कसे असतात, की त्यांना सगळं आयतं पाहिजे. बरोबर? आणि बरोबर. त्यांना असं फ्री बर्ड सारखे असतात ते. हं. त्याच्यामुळे ह्या 2 नंबरचं कधीही होत नाही आणि जेव्हा एक गुरुवाला व्यक्ती शुक्राच्या व्यक्तीसोबत लग्न करतो किंवा रिलेशनशिप ठेवतो, तेव्हा त्याचं करियर अफेक्ट होतं म्हणजे होतंच. त्यांच्या करियरमध्ये त्यांना डाउनफॉल बघायला भेटतो आणि तेच शुक्राची व्यक्ती जर का गुरुवाल्यासोबत आली, तर त्यांची लव्ह लाईफ अफेक्ट व्हायला लागती. तर त्याच्यामुळे हे काही कॉम्बिनेशन्स आहेत ते अव्हॉइड केल्याच गेले पाहिजे. बरं. मग याच्यामध्ये बेस्ट कॉम्बिनेशन कोणतं? हां, बेस्ट आहे ना. बेस्ट म्हणजे नंबर 5 मुलांक 5 वाला व्यक्ती सर्वात बेस्ट रिलेशनशिपसाठी. कारण हे लोकं फार स्टेबल असतात. त्यांना स्टेबिलिटी आवडती. ते तुमच्याशी भांडण पण करणार नाही, तुम्हाला समजून घेतील. परत त्यांची कम्युनिकेटिंग स्किल बेस्ट असते. ते तुमच्याशी जे काही असेल ना, ते बोलून क्लिअर करणार आणि तिकडल्या तिकडं सगळं सॉर्ट करणार विषय. त्याच्यामुळे स्टेबिलिटीसाठी 5 नंबर सर्वात चांगला आणि कुठल्याही नंबरची 5 हा फ्रेंडली नंबर आहे मुलांमध्ये. त्याच्यामुळं 1, 2, 3, 6, 7, 8, 9 सोबत त्यांचं लग्न पण झालं आणि रिलेशनशिपमध्ये पण जर का असाल, तर तुम्ही लकी आहात. बोला. सो आता माझी बर्थ डेट आहे 21 मे 1994. हो. सो मला तुम्ही कसं गाईड कराल बिझनेस रिलेटेड? आता सर्वात आधी जेव्हा आपण बिझनेसबद्दल प्रिडिक्शन देतो, तेव्हा मुलांकवरनं आपण देत नाही. आपण भाग्यांकवरनं देतो. तुमचं जसं मी बघते आहे, तुमचा भाग्यांक आहे 4. 4 ओके. म्हणजे राहूचा नंबर. राहू म्हणजे भरपूर पैसा. एक लक्षात ठेवा. तर तुमच्या जीवनामध्ये भरपूर पैसा येणार. पण आता ह्याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यावे लागतील. जसं की काय कन्सिस्टन्सी पाहिजे गोष्टींमध्ये. ठीक आहे. लॉजिकल थिंकिंग भरपूर असणार तुमच्याकडं. आउट ऑफ द बॉक्स आयडिया असणार. म्हणजे तो जो हं. डायलॉग आहे ना, हां. की जिथून एखाद्याचे विचार संपतात, तिथून तुमचे विचार सुरू होतात. हं, म्हणजे हं. एवढे तुमच्या डोक्यामध्ये भरपूर आयडियाज असतात, हं. क्रिएटिव्ह आयडिया असतात. तर हं. तुमच्यासाठी क्रिएटिव्ह फील्ड ही बेस्ट आहे. बरोबर. राइट. एक उपाय सांगेल तुम्हाला मी, तर हं. तुम्ही ब्लॅक कपडे अजिबात घालायचे नाही.
ब्लॅक कपडे आणि ब्लॅक इनरवेअर पण वेअर करायचे नाही. त्याने काय होणार, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जी मनी फ्लोची एनर्जी आहे ती तुम्ही ब्लॉक करणार. हो. ब्लॅक कलर तर फेव्हरेट आहे ॲक्चुअली. नाही, बरेचसे लोकं हीच चूक करतात. हं, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, हं. ब्लॅक कलर हा एनर्जी ब्लॉकिंग नंबर असतो. ओके. ठीक आहे. हं, आणि त्यातली त्यात तुम्ही जर का ब्लॅक कलरचे अंडरगार्मेंट्स घालत असता, तर हे सर्वात वाईट गोष्ट. कारण आपली जी स्पाइन असते तिथं असतं आपलं रूट चक्र. हं. आणि जेव्हा ब्लॅक कलरचे आपण क्लोथ्स घालतो, रूट चक्र असोसिएटेड असतो आपला पैशांच्या मनी फ्लोनी. ठीक आहे. ओके. तुम्ही ब्लॅक कपडे घातल्यावर तुम्ही ते ब्लॉक करतायत. आणि हं. स्पेशली राहू आणि शनीवाल्यांनी तर तो घातलाच नाही पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही घालत असाल तर नका घालू. नाहीतर बिझनेसमध्ये ग्रोथ येणार नाही. मनी बाबतीत तुम्हाला अडचणी निर्माण होतील. लोकं पैसे देणार नाही, पैसे घेऊन जातील, असं होईल. हां. आणि अजून एक गोष्ट तुम्ही करायची आहे, की तुम्ही बोला, एक्सप्रेसिव्ह बना थोडे, म्हणजे हं, बोलत जा. हं, कमी बोलल्याने तुम्ही काय होणार आहे, तुमच्या डोक्यात भरपूर गोष्टी असतील, जे तुम्हाला फायदे देतील. हं. पण न बोलल्यामुळं तुम्ही मागे राहसाल. ओके. हां. सो म्हणून तर ॲक्चुअली मला कधी म्हणजे जॉब आवडलाच नाही आणि तुम्ही जे प्रिडिक्शन करताय ते ॲक्चुअली बरोबर करताय. सो आता हे झालं माझ्या हो. बजेटबद्दल. पण आता दुसऱ्या मुलांकनाबद्दल तुम्ही काय सांगाल? 1 नंबरसाठी पुढचं वर्ष फार बेस्ट आहे. बिझनेसमध्ये ग्रोथ होणार आहे. प्रमोशन, करियर भरपूर अपॉर्च्युनिटीज येतील. पॉप्युलॅरिटी वाढेल. लीडरशिप करायची संधी त्यांना भेटेल. ओके. रिलेशनशिपबद्दल तुम्ही काय सांगाल त्यात? रिलेशनशिपमध्ये मी सांगेल, की ह्या लोकांनी रिलेशनशिपमध्ये जास्त इन्व्हॉल्वमेंट नको आहे पुढच्या वर्षी. कारण इगो इश्यूज होऊ शकतात आणि इगो कंट्रोल झाला नाही, की ते नातं मोडू शकतं. मग लग्न पण असू शकतं किंवा लव्ह रिलेशनशिप. ब्रेकअप व्हायचे चान्सेस आहेत. बॅलन्स केलं तर बेस्ट. तसंच 2 नंबरवाल्यांसाठी बघायला गेलं, तर पुढच्या वर्षी तुम्ही सोलो जाऊ नका कुठल्याही गोष्टीत किंवा सोलो बिझनेस ओपन केला, त्याच्यामध्ये तोटा होऊ शकतो. तुम्ही पार्टनरशिपमध्ये काही केलं, तर सर्वात उत्तम. लव्ह वाईज सांगायला गेलं तर ओव्हर थिंकिंग असणार आणि इमोशनल डिपेंडन्सी तुमची वाढेल, पण तुम्हाला ते इमोशनल सपोर्ट समोरनं पुढच्या वर्षी 2 बर्थडेटसाठी भेटणार नाहीये. आणि 3 मुलांसाठी हा वर्ष तर फार उत्तम आहे. करियर ग्रोथ होणार आहे. नेम, फेम, सक्सेस, पॉप्युलॅरिटी भरपूर येणार आहे. तुमचं मुलांक 3च आहे. हो. तर हा वर्ष स्पेशली कंटेंट क्रिएशनमध्ये जे आहे ना, त्यांच्यासाठी पण खूप जबरदस्त आहे. खूप रिकॉग्निशन तुम्हाला यावर्षी भेटेल आणि खूप साथ असणार आहे यावर्षी तुम्हाला सक्सेस भेटण्यासाठी. नक्कीच मित्रांनो बघा सबस्क्राईब करा. जरा या 2026 छान गेलं पाहिजे. नक्कीच जाणार. तुमचं तर फार येस. मस्त असणार आहे. तसंच पण एक आहे 3 नंबरवाल्यांनी एक गोष्टीची काळजी घ्यायची, की रिलेशनशिप वाईज तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स येतील हां. मग हं, ह्याच्यामध्ये एक निगेटिव्ह साइड अशी आहे, की मॅरिड जे आहेत त्यांना एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे पण चान्सेस वाढू शकतात. कारण ऑप्शन्स भरपूर असणार. तुम्हाला हं, प्रत्येक गोष्टीतच ऑप्शन भेटणार आहे. मग लव्ह लाईफमध्ये पण येणार. मग हं, हं. त्याच्यामुळे हडबडीमध्ये तुम्ही डिसिजन नाही घ्यायचे. शांततेत कुठले पण निर्णय घ्या. मग बेस्ट आहे. अच्छा. आता जे ज्यांचा मुलांक 4 नंबर आहे, तर त्यांनी खूप काळजी घ्यायची आहे. कारण त्यांना घाई भरपूर असणार आहे, की रिझल्ट का भेटत नाहीये. पण हा वर्ष त्यांच्यासाठी स्लो आणि स्टडी असणार आहे. एफर्ट्स भरपूर द्यावे लागतील, पण रिझल्ट कमी असणार आहे. आणि रिझल्ट भेटेल पण तर वर्षाच्या शेवटमध्ये त्यांना रिझल्ट भेटेल. त्याच्यामुळे त्यांनी एफर्ट्स आणि डेडिकेशन सोडायचे नाही. ओके. हो. सो याच्यासाठी 4 नंबरवाल्यांसाठी काही उपाय आहे का, की त्यांनी प्रिसाइजली या गोष्टी टाळल्या पाहिजेत? 4 नंबरचा एक खूप महत्त्वाचा उपाय जो मी माझ्या सगळ्याच क्लायंट्सला देत असते, तो म्हणजे तुम्ही ज्या स्पेसमध्ये राहता, तुमची जी रूम आहे किंवा तुमचं जे घर आहे, ते स्वच्छ ठेवणं सुरू करा. कारण हा राहूचा नंबर आहे, इल्युजनचा नंबर आहे. जेवढं तुमचं स्पेस घाण किंवा जेवढी तुमच्या स्पेसमध्ये कचरा असेल किंवा पसरलेल्या गोष्टी असतील, तेवढं तुमच्या माइंडमध्ये तसं असणार. आणि जेव्हा तुमचं माइंडच नीट विचार करू शकणार नाही, तेव्हा तुमचं जीवन स्लोच चालणार. आणि हे इम्पॅक्ट करतं तुमच्या स्पेसमध्ये ज्या तुम्ही राहताय. सेकंड आहे उपाय तो म्हणजे बाथरूम. बाथरूम तुमचं साफ नसेल, तर तुमचं माइंड पण साफ नसणार. तुमच्या माइंडला ते अफेक्ट करणार. कारण राहूची जागा असते बाथरूममध्ये आपण असं म्हणतो. काही लोकांना बाथरूममध्ये फोन न्यायची पण सवय असते. ते लोकं तुम्ही बघा आणि 99% तुम्ही आजकाल लोकं बघा बाथरूममध्ये फोन घेऊन जातात आणि माझा एक्सपिरियन्स आहे जेवढेही लोकं असे त्यांचे हॅबिट्स आहेत आणि ते कन्सल्टेशनसाठी येतात, त्यांचं करियर आणि पैसे हमेशा अफेक्टेड असतात. पैशासाठीच ते लोकं रडत येतात. कारण तुम्ही चुकीचं करता. राहू म्हणजे पैसा, इलेक्ट्रॉनिक आयटम्स, बाथरूम ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट करणं गरजेचं आहे. राहू तुम्हाला स्ट्राँग करायचा असेल तर हे रेमेडीज करावे लागतील. ओके.
5 मुलांसाठी पाहायला गेलं तर 5 नंबरवाल्यांसाठी हा वर्ष फार छान आहे कम्युनिकेशन वाईज. तर रिलेशनशिपमध्ये पण त्यांना आपल्या पार्टनरसोबत चांगलं कम्युनिकेट ते करतील. भांडण होणार नाही. बोलणं-वाचणं मिसअंडरस्टँडिंग होणार होणार नाही. 5 नंबरसाठी हा वर्ष रिलेशनशिप बाबतीत फार लकी असणार आहे. 5 नंबरवाले तुमचे पार्टनर पण असतील, तर खूप सुरळीत तुमचं हे वर्ष जाणार आहे. आता मुलांक 6 बद्दल आपण बोलूया. मुलांक 6 नी भरपूर काळजी घ्यायची आहे, स्पेशली रिलेशनशिप बाबतीत. कारण हे लोकं सहसा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये फसतात आणि तुम्ही जर ही चूक ह्या वर्षी केली, म्हणजे तुमची जी पण लक्झरी आहे, जे पण पैसा आहे, जी पण ग्रोथ, नेम, फेम, सक्सेस तुम्हाला भेटलेलं आहे आत्तापर्यंत, ते सगळं शून्य होऊन जाणार आहे. त्यामुळे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, मल्टिपल अफेअर, मी फक्त मॅरिडबद्दल बोलत नाहीये. तुम्ही नॉर्मल रिलेशनशिपमध्ये पण आहात, पण तुम्ही मल्टिपल लोकांना डेट करत आहात, तर ह्यानी पण तुमचा तो ग्रह डाऊन जाणार आहे. तुम्हाला त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट बघायला भेटतील. ओके. म्हणजे त्याचे इम्पॅक्ट पूर्ण त्यांच्या ग्रोथवरती, बिझनेसवरती किंवा ग्रोथवरती, बिझनेसवरती, त्यांच्या रेप्युटेशनवरती, रिस्पेक्टवरती, कॅरेक्टरवरती पण येणार आहे. हो. त्याच्यामुळे ही चूक यावर्षी 6 नंबरवाल्यांनी करायचीच नाही. आता मुलांक 7 बद्दल बोलायला गेलं तर 7 नंबरवाले ऑकल्टमध्ये असतील तर यावर्षी त्यांना भरपूर ग्रोथ, नेम, फेम, सक्सेस भेटेल आणि असंही होऊ शकतं की 7 नंबर मुलांकवाले यावर्षी ऑकल्टकडे वळतील. स्पिरिच्युअलिटी शिकण्याची त्यांना आवड येईल. पण तुम्हाला माहिती आहे 7 हा संतांचा नंबर आहे. त्याच्यामुळे हे लोकं कसे असतात, लव्ह लाईफ, मोहमाया ह्यातनं दूर असतात, डिटॅच्ड असतात. त्याच्यामुळे लव्ह लाईफ बघायला गेलं तर 7 नंबर ची फार अनलकी असणार आहे. पार्टनरकडून इमोशनली त्यांना काहीच जास्त भेटणार नाही. परत रोमॅन्टिक लाईफ पण खूप खराब असेल त्यांची. त्याच्यामुळे 7 मुलांनी थोडं ती मानसिक तयारी करून ठेवायची आहे, की हे घडणारच आहे. पार्टनरकडनं नाही त्यांना भेटणार तेवढं प्रेम यावर्षी. ओके. आता 8 नंबर साठी आता फार गैरसमज आहे आणि बरेचसे मी व्हिडिओ, पॉडकास्ट पण पाहिले, की 8 नंबरबद्दल फार घाबरवतायत, की हा वर्ष 8 नंबरवाल्यांसाठी बरोबर नाही, लक्की नाही. तर असं अजिबात नाहीये. 8 नंबरवाल्यांसाठी हा वर्ष फार लक्की आहे. कारण जसं आपण मगाशी पण बोललो, की 1 आणि 8 सूर्य आणि शनी छायापुत्र होते बरोबर. आपण कितीही जरी म्हणा, पण वडिलांच्या मनात आपल्या पुत्राबद्दल थोडं का होईना प्रेम असतं. पण वडील आपले कसे असतात, की छडी मारतील, पण त्यांच्या मनातलं आपल्याबद्दल प्रेम जात नाही. त्याच्यामुळे 8 नंबरवाल्यांना यावर्षी भरपूर कष्ट करावे लागणार आहेत. रिस्पॉन्सिबिलिटी भरपूर पडतील, पण सक्सेस पण तेवढे भेटेल. पण लव्ह लाईफ बाबतीत परत अनलक्की असणार 8 नंबरवाले. कारण त्यांचं सगळं लक्ष पैसा कमवण्यात, करियर डेव्हलप करण्यामध्ये ह्यातच जाणार आहे. 8 नंबरवाल्यांचा प्रॉब्लेम काय आहे ना, तुम्हाला सांगते, की एक्स्पेक्टेशन भरपूर असतं समोरच्या व्यक्तीकडनं, की समोरच्याने आपल्यासाठी हे करावं, ते करावं. ह्या मुलांक 8 वर जबाबदाऱ्याच एवढ्या असतात ना, की त्या पार पडण्यातच त्यांचा खूप वेळ निघून जातो. त्याच्यामुळे ह्यांना प्रेम हवं असतं आणि ह्यांना प्रेम करणारे लोकच भेटत नाही. त्याच्यामुळे ओके. अनलकी असणार 8 नंबर पण. ओके. आणि यावर्षी मुलांक 8 वाले लव्ह मॅरेज करायचा विचार करत असतील, तर अजिबात करू नाही. ते मॅरेज टिकणार नाही. कारण सूर्य आणि शनी परत अँटी नंबर झाले, त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार म्हणजे येणार. आता मुलांक 9 हा शेवटचा मुलांक आहे, पण तेवढाच पॉवरफुल आहे. मंगळची एनर्जी आहे. आता ह्या वर्षी लोकांनी एका बाबतीत सावधान राहायचं आहे. स्पेशली लव्ह लाईफवाल्यांसाठी मी सांगते, की तुम्ही पास्ट रिलेशनशिपमध्ये अडकले असताल किंवा एका अशा नात्यात असताल, जिथून तुम्हाला प्रेम भेटत नाहीये, सुख भेटत नाहीये, तर त्यातनं बाहेर पडा. कारण हा वर्ष तुमच्यासाठी भरपूर नवीन गोष्टी आणणार आहे. तुमच्या लाईफमध्ये चेंजेस आणणार आहे, बदल घडवून आणणार आहे. तुम्ही जुन्याच नात्यामध्ये लक्ष घातलं, अडकून राहिले, अशा व्यक्तीमध्ये जिथून काहीच फायदा नाहीये, रडताच आहे तुम्ही रोज. तर मग ह्या वर्षी पण तुम्हाला तेच करावं लागेल. तुमच्या आयुष्यात ते बदल येणार नाही. हा वर्ष तुमच्यासाठी बदल आणण्याचं वर्ष आहे आणि तो तुम्हाला होऊन आणावं लागणार आहे. ओके. सो आता जसं की हे झाले सर्व मुलांक. तुम्ही ग्राफोलॉजीबद्दल पण सांगत होता. त्याच्यामध्ये आपण लोकांचे स्वभाव ओळखू शकतो. हो. सो मला थोडंसं ग्राफोलॉजीबद्दल नेमकं ग्राफोलॉजी म्हणजे काय? आणि म्हणजे ती आपल्यासाठी का एवढी नेसेसरी आहे? आता ग्राफोलॉजी म्हणजे की हँडरायटिंगवरनं आपण प्रिडिक्शन करतो, की समोरच्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे किंवा त्याची मानसिकता कशी आहे, त्या व्यक्तीच्या डोक्यात काय चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण ग्राफोलॉजीनी सांगू शकतो. ग्राफोलॉजीमध्ये आम्ही तुम्हाला थोडं लिहायला लावतो आणि त्याच्यावरनं तुमचे स्ट्रोक्स कसे आहे किंवा एखादं लेटर काढण्याची पद्धत कशी आहे, हे आपल्याला कळतं.
ओके. जसं की एक्झाम्पल बघितलं तर आपण? हां, आता बघा ग्राफोलॉजीमध्ये आता एक्झाम्पल भरपूर टाइपचे आहेत. तर मी एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल तुम्हाला देते, ओके. की आपण हे पण माहिती करू शकतो, की तुमचा पार्टनर तुम्हाला चीट करत आहे की नाही. हे फक्त हँडरायटिंगवरनं आपण जाणू शकतो. ओके. लाइक म्हणजे मला ज क्युरिओसिटी झाली की कसं नेमकं? आता बघा, आता वाय लेटर आपल्याला माहिती आहे, ठीक आहे. हा बरोबर. झाला आपला नॉर्मल वाय. ग्राफोलॉजीमध्ये किंवा आपल्या अल्फाबेट्समध्ये जो वाय लेटर असतो, तो आपली लव्ह रिलेशनशिप किंवा सोशल रिलेशनशिप दाखवतो, की तुमचे नातेसंबंधी तुमच्या प्रियकराशी किंवा तुमच्या फॅमिली मेंबरशी किंवा बाहेरच्यांशी कसे आहेत. तर हे नॉर्मल वाय आहे, ठीक आहे. बरोबर. आता हा नॉर्मल वाय आहे म्हणजे हा चांगला आहे. म्हणजे तुमचे नातेसंबंधी चांगले आहेत, प्रेमाने सगळ्यांसोबत राहताय. पण आता एखाद्या व्यक्तीने जर का असा वाय काढला, ठीक आहे. ओके. हा दाखवतो चीटिंग. चीटिंग टेंडन्सी दाखवतो. म्हणजे तुमचा पार्टनर मुद्दाम तुम्हाला चीट करणार नाही, पण त्यांची टेंडन्सीच तशी असेल, त्यांचं माइंडसेटच तसं असेल, की ते विचार करतील, की काय फरक पडलं एखाद्या वेळेस बोललं तर किंवा 1-2 मेसेज एक्सचेंज केले तर मग ही पण चीटिंग झाली. किंवा असं पण होऊ शकतं, की तुम्ही होऊन चीटिंग करणार नाही, पण तुमच्यासोबत चीटिंग होणार. ओके. हो. मग तुम्हाला जर का जाणून घ्यायचं असेल तुमचा पार्टनर चीटर आहे की नाही, मग तुम्ही आज त्यांना लिहायला लावा काहीतरी आणि बघू शकता. ओके. परत हे पण कळतं, की बरेचसे आता हसबंड-वाईफ आमच्याकडे येतात कन्सल्टेशनसाठी. मग वाईफ म्हणते, की "अरे हसबंड इमोशनली अवेलेबलच नाहीये. मी एवढं काही करते, पण ते बाहेर फिरायलाच नेत नाही किंवा घरी जास्त बोलत नाही, शांत-शांत राहतात." तेव्हा एक पॅटर्न खूप कॉमनली नोटीस होतो, की वाईफचा जो वाय असतो तो असा असतो हं, हं. आणि हसबंडचा वाय असतो तो असा असतो. म्हणजे कसं ह्यांना अपेक्षा भरपूर आहेत बघा. हं, ह्यांच्या आतमध्ये किती काही भरलेलं आहे मनामध्ये. हं. भरपूर अपेक्षा आहेत नवऱ्याकडनं किंवा बायकोकडनं जे काय आहे ते. पण अदर पार्टनर जो आहे त्याला इमोशनली अवेलेबिलिटीच नाहीये. त्यांना इंटरेस्टच नाहीये एफर्ट्स घेण्यामध्ये. बरोबर. बरं, अजून एक पण गोष्ट कळते जेव्हा आपण मल्टिपल अफेअर किंवा अ, काही लोकं मल्टिपल डेटिंग करतात. तर ते पण ह्याच्यातनं असं कळतं, की काही लोकं असाच अर्धावट वाय काढतात. मग हं. तेव्हा काय, की तुम्ही तुम्ही इनिशियली म्हणजे अगोदर तुम्ही एफर्ट्स घेतात नात्यामध्ये, पण नंतर तुमचा इंटरेस्ट निघून जातो त्या व्यक्तीमधनं. हा ओके. डेंजर आहे सर्वात. कारण अच्छा. तुमचं लग्न झालं आणि एखाद्या व्यक्तीचा वाय असा असेल, तर नवऱ्यात किंवा बायकोमध्ये काही महिने तुम्हाला इंटरेस्ट राहणार. पण मग तुमचा इंटरेस्ट निघून जाणार त्यातनं. मग तेव्हाच अफेअर सुरू होतात किंवा अच्छा. तिसरा व्यक्ती तुमच्या आयुष्यात येतो. मग ओके. तेव्हा आम्ही काय करतो, त्यांना असा वाय किंवा प्रॉपर वाय काढायला लावतो आणि आता बरेचसे लोकं हा प्रश्न विचारतील, की फक्त वाय काढल्याने ह्या सगळ्या गोष्टी बदलतात का? तर 100% बदलतात. कारण ग्राफोलॉजी म्हणजे तुमची माइंडची ट्रेनिंग असते. ठीक आहे. ओके. त्याच्यामुळे जेव्हा मी तुम्हाला हा वाय काढायला लावाल, तुम्हाला लक्षात येईल, की मी हा वाय का काढतोय? ठीक आहे, की मला अशा गोष्टी करायच्या नाहीयेत. पण आम्ही सांगताना हे सांगत नाही, की आम्ही हा वाय तुम्हाला का काढायला दिलाय. कारण ऑब्व्हियसली, की तुम्ही आता दुसऱ्या नात्यामध्ये आहात आणि तुम्हाला हं. त्या व्यक्तीला सोडायचं नसेल, तर ही व्यक्ती का बरं ऐकेल चांगला वाय काढण्यासाठी? मग बरोबर. आम्ही इनडायरेक्टली त्यांना ते रेमेडीज करायला लावतो. ओके. हं. सो हे फक्त स्पेसिफिक एका वर्डबद्दल आहे, की असे अजून बरेच वर्ड आहेत, की अजून ज्याच्यामधून आपण व्यक्तीचा स्वभाव ओळखू शकतो. जर कोणाला रिलेशनशिपमध्ये जायचं असेल आणि त्या व्यक्तीचा जर स्वभाव ओळखायचा असेल, हं. तर मग आपण या ग्राफोलॉजी थ्रू ओळखू शकतो? 100% ओळखू शकतो. आता हाच एक लेटर नाहीये जो फक्त चीटिंग किंवा ट्रॅपवाली टेंडन्सी सांगतं. के पण हा एक लेटर आहे. बघा मी तुम्हाला इथे दाखवते. आता नॉर्मल के आपण असा काढतो, हं. ठीक आहे. हं, हं. बरोबर हे लाईनमध्ये आहे. पण बरोबर. काही लोकांचं तुम्ही बघसाल, की असा के पण ते काढतात. म्हणजे ही जी खालची दांडी आहे, हं, तर हं. ती फार मोठी आहे. हं, हे हं. पण दाखवतं, की हा व्यक्ती चीटर आहे. ओके. हो. असं किंवा काही लोकं असा पण तुटलेला केक काढतात. मग इथं काय होतं, की तुमच्यासोबत चीटिंग होती. हा व्यक्ती चीट करतो. इथे अच्छा. तुमच्यासोबत चीटिंग होते. ओह! असं आहे. मग हे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आणि ते बघा तुम्ही पर्पजली करत नाही. हं. पण ते तुमच्या ब्रेनमध्ये तो एक पॅटर्न असतो. तो तुम्ही पॅटर्न रिपीट करता. राइट. तसंच बघायला गेलं तर रिलेशनशिप बाबतीत तुम्ही जे म्हटलं, तर जेव्हा पण एखादा व्यक्ती रिलेशनशिपमध्ये येतो, तेव्हा त्याचं सर्वात मेन इंटेन्शन काय असतं, की कमिटमेंट भेटली पाहिजे आपल्या पार्टनरकडनं किंवा हं. त्यांनी लग्नासाठी आपल्याला होकार दिला पाहिजे. मग असाच एक लेटर आहे, एस.
हा खूप महत्वाचा लेटर आहे जर तुम्हाला कमिटमेंट बद्दल जाणून घ्यायचं असेल तर. तर हा ओके. एस लेटरमध्ये हा जो वरचा भाग असतो ना, हा तुमचा कमिटमेंट दाखवतो. ठीक आहे. आणि हा जो खालचा असतो ते दाखवतो, की ॲक्शन काय तुम्ही घेणार. अच्छा. ठीक आहे. तर तुम्ही तुमच्या पार्टनरचा एस बघायचा. जर का असं काढलेलं असेल, हं, ठीक हं. आहे. म्हणजे ही व्यक्ती तुम्हाला कमिटमेंट पण देणार नाही हं, हं. आणि त्यासाठी तो कष्ट पण घेणार नाही. अच्छा. हो. काही लोकं असा पण एस काढतात, म्हणजे कमिटमेंट तर देईल, की हो, हो, मी लग्न करते, मी लग्न करतो. पण ॲक्शनच्या टाईमला काय? बोलणारच नाही घरी, आई-वडिलांशी बोलणार नाही किंवा ॲक्शन त्याच्यावर काही नसणार. कधी-कधी असं पण असतं, की हे असं असतं आणि हे असं असतं. ओके. म्हणजे बोलून नाही दाखवणार, हं. पण ॲक्शन करून टाकेल. म्हणजे तुमचा पार्टनर तुम्हाला कमिटमेंट देऊन टाकेल. ओके. अजून एक चीटिंगचाच प्रकार आहे, की तुमचा एस तर परफेक्ट आहे, पण हा असा झाला. म्हणजे कमिटमेंट पण देईल, हं, हं. घरी पण बोलेल, पण नंतर चीट करेल. अच्छा. मग ह्याच्यावरनं आपल्याला कळतं, की माणसाचा स्वभाव कसा आहे, माणसाची थिंकिंगची कॅपॅसिटी कशी आहे, त्याची वृत्ती कशी आहे, हे आपल्याला ग्राफोलॉजीमधनं कळतं. मित्रांनो, तुम्ही या लेटर्सवरून समजून घेऊ शकता, की जर तुमचा पार्टनर खरंच तुम्हाला चीट करतोय ना, तर तुम्ही हे नक्की एकदा ट्राय करा. तर मॅम, मला असं वाटतं, की आता हे तर कळालं, की आपला पार्टनर 100% चीटच करतोय. पण पुढे 100% पण पुढे याच्यासाठी पार्टनरनी आपल्या चीट करू नये म्हणून आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? आता पार्टनरने चीट करू नये म्हणून भरपूर उपाय आहेत. ठीक आहे, आता पार्टनर चीट करतोय, पहिली गोष्ट तर कोणी एक्सेप्ट करणार नाही. हं. आपण ग्राफोलॉजीनी त्या व्यक्तीला ट्रेनिंग देतो, की तुम्ही बरोबर लेटर काढणं शिका. आणि हे एका दिवसाचा खेळ नाहीये, मी हे पण सांगते. हं, हं. ह्या गोष्टीसाठी तुम्हाला डेली त्या गोष्टीची प्रॅक्टिस करावी लागते. हं, हं. किमान 21 ते 30 दिवस लागतात ह्या गोष्टीचा तुम्हाला फरक पडण्यासाठी. ओके. अजून एक पण हे ॲड करेल, हे तुमची चीटिंग टेंडन्सी दाखवतं. पण अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, जे माणसाच्या स्वभावाबद्दल अजून पण सांगतं. त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यावरनं डायरेक्टली पण जज नका करू. हं, पण हं. हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. ओके. म्हणजे बेसिकली आपण हे म्हणू शकतो, की माणसाची लेटरवरून आपण समजू शकतो, की टेंडन्सी काय आहे. टेंडन्सी कशी जरी आहे. उद्या आपल्याला कोणाच्या रिलेशनशिपमध्ये जरी जायचं असेल, तरी हो. आपण ह्या लेटर्सवरून सुद्धा आपण लक्षात घेऊ शकतो, की हा व्यक्ती पुढे जाऊन आपल्यासाठी सिक्युअर आहे की नाहीये. हो, हो. 100%. 100% अच्छा. आणि एवढंच नव्हे, ग्राफोलॉजी फक्त रिलेशनशिपच नाही, बाकी पण खूप गोष्टी सांगतं. कोर्टामध्ये पण जे केसेस असतात, त्यात पण ग्राफोलॉजिस्ट हायर केला जातो, फक्त काही लेटर लिहिलेले असतात, ते जाणून घेण्यासाठी. एवढंच नव्हे, तर आपल्याला एखाद्याची सुसायडल मेंटॅलिटी पण त्यातनं कळते किंवा जे रेपिस्ट असतात, ते पण त्याची एखाद्याची तशी टेंडन्सी आहे किंवा एखाद्यासोबत तसं काही होणार आहे, हे देखील आपण जाणून घेऊ शकतो, फक्त तुमच्या हँडरायटिंगवरनं. ओके. सो मला एक आता दुसरा अजून एक क्वेश्चन आहे. बरेच लोकं अँक्झायटीमध्ये जगतात, हं. डिप्रेशनमध्ये असतात. तर त्यांना ग्राफोलॉजीचा फरक पडतो का? 100% पडतो. जसं मी सांगितलं ग्राफोलॉजी म्हणजे माइंडची ट्रेनिंग. राइट. ठीक आहे. हं. तर जेव्हा एखादी व्यक्ती लिहिते, आम्हाला एन्झायटी आहे की नाही कशावरनं कळतं, की ज्या प्रेशरनी तो व्यक्ती पेन आणि लिहितोय, तर त्याच्यावरनं कळतं, की हा व्यक्ती किती डिप्रेशन, एन्झायटीमध्ये आहे किंवा किती अँक्शियस आहे, किती विचार करतोय. मग तेव्हा आम्ही काय सांगतो, त्या व्यक्तीला हलक्या हाताने लिहायला लावतो. आता माणूस टेन्शन आणि एन्झायटी किंवा डिप्रेशनमध्ये कधी असतं, जेव्हा ओव्हर थिंकिंग असते त्या माणसामध्ये. हं. मग तेव्हा आम्ही त्याचा रायटिंगचा पॅटर्न बदलतो. काही स्ट्रोक असतात, ते बदलला जातो आणि त्यांना रोज आम्ही तो काय म्हणतो आपण उपक्रम देतो, की तुम्ही हे रोज लिहा, आम्हाला दाखवा. त्याच्यानंतर 21 दिवसांनी तोच व्यक्ती येऊन सांगतो, की त्याची ओव्हर थिंकिंग कमी झाली आहे. आता माइंड शांत वाटतंय. म्हणजे मग ओके. माइंड ट्रेनिंग करतो ग्राफोलॉजीनी थोडक्यात सांगायला राइट. गेलं तर. सो आता हाच प्रयत्न जर आपण घरी केला आणि हां. जस्ट फक्त आपण लेटर सरळच काढायला लागलो, हो. अ, की आपल्याला माहितीच नाहीये की काय आहे. पण आता मॅमनी सांगितले की लेटर हां. सरळ काढा. तरी म्हणजे का फक्त त्या तेवढ्याच लेटरनी होऊ शकतं का, की त्याला फक्त नॉट ओन्ली लेटर्स, त्याला थोडासा माइंडचा गाईडन्स पण लागतो? माइंडचा गाईडन्स पण लागतो ऑफकोर्स. नाहीतर इंटरनेटवर तर ही इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. उगीच सगळे ग्राफोलॉजी नाही शिकले. हं, त्याच्यामुळे तुम्ही हे करा. तुम्ही हं. आजचे पॉडकास्ट बघून हे 3 लेटरची प्रॅक्टिस जरी केली किंवा असं दिसतंय तुमच्या पार्टनरमध्ये ती टेंडन्सी ती तुम्ही सुधारणार त्यानी. पण तुम्हाला गाईडन्सची पण गरज असते 100%. नाही अर्थातच. कारण फक्त लेटर लिहून तुम्ही फक्त घरातल्या घरात प्रॅक्टिस करू शकता. हो, पण ॲक्चुअली गेम आहे तो माइंडचा आहे आणि माइंड तुम्हाला स्टॅबिलिटी आणण्यासाठी तुम्हाला गाईडन्सच लागणार आहे.
सो हल्ली. हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. हो. तर काही वेळापूर्वी तुम्ही मला एक गोष्ट सांगितली, की हं. विशाल तुझा फोन नंबरबद्दल असं-असं आहे. हां. तर मला जरा क्युरिओसिटी आहे आणि मला असं वाटतं, की प्रेक्षकांना पण ते कळायला पाहिजे, की ॲक्चुअली आपल्या आयुष्यात मोबाईल नंबर पण किती प्रभावी पडू शकतो. बरोबर. आता मोबाईलच आजकालचं जीवन आहे. ठीक आहे. तरुणातला तरुण व्यक्ती आणि वयस्कर व्यक्ती प्रत्येकाच्या हातामध्ये तुम्हाला हल्ली फोन दिसतील म्हणजे दिसतील. ठीक आहे. बरोबर. आता त्याला ते वयाचं गट राहिलेलंच नाही मोबाईल खेळण्यासाठी. ठीक हं. आहे. त्याच्यामुळं हल्लीच्या जीवनामध्ये मोबाईल नंबर आणि मोबाईल हा फार इम्पोर्टंट आहे. ठीक आहे. आता मोबाईल नंबर कसा आपल्याला सगळे आपले महत्त्वाचे कॉल मोबाईलवरच येतात. तुम्हाला तुमचे बिझनेस डीलचे कॉल मोबाईलवर येतात. तुमचे कामाचे कॉल मोबाईलवर येतात. आपल्या हसबंडचे किंवा बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंडचे कॉल मोबाईलवरच येतात. म्हणजे हा नंबर आपल्या जीवनावर खूप इम्पॅक्ट करतो. आता ते कसं तुम्हाला सांगते. मोबाईल नंबर असतो 10 अंकी, ठीक आहे. आता 10 अंकी पूर्ण आपल्याला गृहीत धरायचे नाही. शेवटचे 4 जे अंक असतात ते मोबाईल नंबरमधले सर्वात महत्त्वाचे अंक असतात. कारण 7, 8, 9, 10 हेच तुमचं सगळं जीवन ठरवतं शेवटचे 4 अंक, ठीक आहे. अच्छा. 7व्या नंबरचा क्रमांकाचा नंबर असतो मोबाईल नंबरमध्ये. तर तो दाखवतो, की तुमचा स्वभाव कसा आहे आणि तो नंबर तुमच्या मूलांक आणि भाग्यांक जे आपण एवढा वेळ बोललो, त्याच्याशी फ्रेंडली पाहिजे. तो जर का विरोधी नंबर असेल, तर तुमचं जीवन खराब होणार. ओके. पण एक खूप जनरल क्वेशन आहे. शक्यतो बरीच लोकं अशी असतात, की म्हणजे तो कोणताही नंबर घेतात, हं. की त्यांना असं माहितीच नसतं, की बाबा मला हा मोबाईल नंबर पाहिजे. हो. मोस्टली सिम कार्ड घेताना किंवा असं असतं, हं. की त्यांच्याकडे असे रेग्युलर नंबर असतात. मग त्यांनी ह्या गोष्टीची दक्षता घेतली पाहिजे का? किंवा 100% घेतली पाहिजे. हं, त्यातली त्यात तुमचे लव्ह लाईफमध्ये प्रॉब्लेम असतील आणि बिझनेसमध्ये प्रॉब्लेम असतील, तर ह्या लोकांनी मोबाईल नंबरवर लक्ष दिलंच पाहिजे. ओके. सो ठीक आहे. म्हणजे हा जनरली जास्त करून ज्यांचे रिलेशनशिप खूप जास्त खराब चाललेले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचे बिझनेस डाउन चाललेले आहेत त्यांच्यासाठी. हो. आता जसं मी सांगत होते, की 7वं पोझिशन हं, तुम्ही कसे आहात ते हं. दाखवतं. ठीक आहे. तर तुमच्या मुलांक आणि भाग्यांकाशी 7वा अंक जो आहे मोबाईल नंबरमधला तो विरोधी असेल, मग तुमचं सगळं काम जे आहे ते शून्य होणार आहे. आता 0 असेल 7व्या नंबरवर म्हणजे तुमचं आयुष्य बरबाद. ओके. सरळ भाषेत. हं, ठीक आहे. हं, हं. तेच आता जसं मी 7th पोझिशनबद्दल तुम्हाला सांगितलं. तसंच जी 8th पोझिशन असती ती ओनरची पोझिशन असते. ते म्हणजे कशी, की ओनर कसा बोलणार. आता 0 असेल फॉर एक्झाम्पल, तर तो व्यक्ती काय करणार समोरच्याला बोलूच देणार नाही. समोरच्याचं बोलणं कट करेल. म्हणजे समोरचा व्यक्ती महत्त्वाचं पण सांगत असेल, तर तो त्याला मध्येच कट करून टाकणार. तेच 1 असेल, तर कामापुरतं बोलणार. तेच लव्ह रिलेशनशिप अँगलमध्ये आता बघायला गेलं, तर गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड फोन करणार, फक्त कामापुरतं बोलणार, फोन ठेवून देणार. तेच 2 असेल, तर मग हे गडबड आहे. ठीक आहे. ह्यात हं. काळजी घ्यायची आहे कारण तुमचा पार्टनर चीट करू शकतो. 8 पोझिशनला 2 म्हणजे तुमचा पार्टनर काय करणार मल्टिपल रिलेशनशिपमध्ये पडणार. कारण 2 नंबरवाले इमोशनल खूप बोलतात. त्यांना सतत कोणतरी फोनवर बोलायला पाहिजे. मग तुमचा पार्टनर तुमच्याशी फोनवर बोलला नाही इमोशनली, मग ते काय करतील, जी इमोशनली व्यक्ती आपल्याशी बोलते त्यांच्याशी फोनवर बोलणं सुरू करतील. मग इथं थर्ड पर्सनची एंट्री येऊ शकते. मग 2 नंबर स्पेशली लव्ह रिलेशनशिपवाले किंवा मॅरिड असतील तर नसला पाहिजे. परत 3 नंबर पण असा आहे, की तुम्ही फोन करणार आणि तुम्ही समोरच्यालाच भरपूर ऐकवत बसणार. म्हणजे ज्ञान देत राहणार विनाकारण. त्याला ऐकायचं असू नसो तुम्हाला त्याने काही फरक नाही पडणार. हं. तुम्ही बोलत राहणार. मग 8 नंबर पण असा आहे. 8 असेल तर त्यात पण इथिकल बोलणार. मग नवरा-बायको पण असतील तर कामापुरतं बोलले, 2 शब्द बोलले, फोन ठेवून दिला. मग कम्युनिकेशन गॅप आणि तेव्हाच होतो इमोशनल डिस्टन्स क्रिएट. मग त्या रिलेशनशिपमध्ये काहीच लगाव नसणार. त्याच्यामुळे 8 पोझिशनवर काय आहे ते फार बघून घेणं गरजेचं आहे. अच्छा. हां. 9th आणि 10th पोझिशन जी असती, ते हे दर्शवतं, की तुम्हाला कॉल कसे येणार आहेत. म्हणजे काही आर्ग्युमेंटेटिव्ह कॉल्स असू शकतात किंवा बार्गेनिंगवाले कॉल असू शकतात. तो कॉलरचा नंबर असतो. हं, आता जर का 9th पोझिशन किंवा 10th पोझिशनवर 2 असेल किंवा 1 असेल. 2 असेल तर फिमेलचे जास्त तुम्हाला कॉल येतील. हं, 1 असेल तर मेनचे जास्त तुम्हाला कॉल येतील. हं, 0 असेल तर बिझनेसवाल्यांसाठी तर हा सर्वात घातक नंबर. 0 असेल तर तुम्हाला बिझनेसचे कॉलच येणार नाहीत. तुम्हाला तोटाच तोटा होणार. तुमचा बिझनेस चालणार नाही, तुमचं करिअर शून्य. 0 हा बरबादीचा कारक आहे आणि आत्ता पण ज्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरमध्ये
त्यांचा बिझनेस चांगला पण चालू असेल, पण काही वर्षांनी तो बरबादीचा कारक आहे, तर तो नंबर तुम्हाला बरबाद करून राहणार. तर मोबाईल नंबरच्या शेवटी 0 असेल, तर तो मोबाईल नंबर तुम्ही आजच बदलून घेतलेला बरं. रिलेशनशिपवाल्यांसाठी पण ते रिलेशनशिप तुटून जाणार. तुमचं कोणाही सोबत नातं टिकणार नाही. ओके. ब्रेकअप टेंडन्सी ते क्रिएट करतं. अच्छा. तसंच 7 नंबर जर का 9th आणि 10th पोझिशनला असेल, तर हे पण तुम्हाला पार्टनरकडनं कमिटमेंट हवं असेल, तर अजिबात कमिटमेंट देणार नाही. जास्त अच्छा. बोलणार पण नाही, लग्नाचं कमिटमेंट भेटणार नाही किंवा ही व्यक्ती तुमच्याशी कमिटेड राहणार नाही. मग हे पण मल्टिपल लोकांचे योग क्रिएट करतं. तुमच्या लाईफमध्ये मल्टिपल लोकं येतील, कोणाही सोबत सीरियस नाही, कोणाही सोबत कमिटेड नाही. ओके. सो आता यामध्ये बेस्ट नंबर्स कोणते? तसं बघायला गेलं तर 1, 3, 5 किंवा 6 हे छान आहेत. शेवटचे 4 डिजिटमध्ये ते नंबर पाहिजे किंवा शेवटच्या 4 डिजिटची टोटल ती यायला पाहिजे. त्यातली त्यात 5 नंबर बिझनेस ओनरसाठी फार छान आणि रिलेशनशिपवाल्यांसाठी 6 नंबर छान. तर तुम्ही हे सांगितलं लास्टचे 4 डिजिटबद्दल. पण जे समोरचे 6 डिजिट असतात, हो. त्याच्याबद्दल एवढा इम्पोर्टन्स का वाटत नाही? जेव्हा मोबाईल नंबर आला होता ना, तेव्हा 4 अंकीच मोबाईल नंबर आधी आले होते. ठीक आहे. त्याच्यामुळे हे शेवटचे 4 अंक फार महत्त्वाचे असतात आणि असं नाही की आम्ही आधीचे 6 अंकांवर महत्त्व देत नाही. त्याच्यामध्ये काही पॅटर्न आपण नाही केले पाहिजे. म्हणजे 8888, हं. 0000 किंवा 4884 हे पण हानिकारक कॉम्बिनेशन आहे किंवा 2772, 7 भरपूर वेळा. तर हे पण ह्याच्यावर पण लक्ष दिलं जातं. पण शेवटच्या 4 अंकांवर आम्ही जास्त भर देतो. खरंच आता जर आपल्याला नंबर चेंज करायचा आहे, हं, पण याच्यावरती लोकांनी विश्वास का ठेवावा? हं. का याला काही सायंटिफिक रिझन आहे, की का फक्त आपण अंधश्रद्धा म्हणून याच्याकडे पाहतो? हां. हे बघा पहिली गोष्ट तर ही अंधश्रद्धा नाहीये. ह्याचं सायंटिफिक रिझनिंग आहे. ते म्हणजे न्यूमरोलॉजीमध्ये 9 ग्रह असतात आणि हा प्रत्येक जो ग्रह आहे तो सोलार सिस्टममध्ये आहे. त्याला सायन्सने मान्यता दिलेली आहे. ते आपल्या डोळ्यांनी जरी दिसत नसतील, पण सायन्सचा त्याच्यावर रिसर्च झालेला आहे. झालेलं आहे. पण न्यूमरोलॉजीमध्ये आता उदाहरण देते, की 1 नंबर जो आहे तो सूर्याला रिप्रेझेंट करतो. 2 नंबर चंद्रमा. तो सूर्य पण आहे, चंद्रमा पण आहे. 3 नंबर ज्युपिटर रिप्रेझेंट करतो, तो ज्युपिटर पण आहे. म्हणजे हे जे न्यूमरोलॉजीमध्ये 9 ग्रह आहेत, ते अस्तित्वात पण आहे. हे कोणी घडवलेले नाहीये किंवा हे मनगढत नाहीये. त्याच्यामुळे हे ऑलरेडी प्रूव्हन आहे, सायंटिफिक आहे आणि आता काही लोकं म्हणतील, की अंधश्रद्धा आहे. पण जे लोकं हे उपाय करतात, त्यांना त्यांचा अनुभव येतो आणि बरोबर. हे कोणी मनाने घडवलेली न्यूमरोलॉजी नाहीच आहे. हं. त्याच्यामुळे विश्वास तर करावा लागेल आणि अ, हे तेच लोकं म्हणतात, जे हे स्वतः उपाय करत असतात. कारण त्यांना सांगायचं नसतं कोणाला. मला तरी माझ्या अनुभवात बरेचसे मी लोकं पाहिलेत आणि मोठे-मोठे फिल्म स्टार म्हणा किंवा भरपूर पॉप्युलर लोकं आहेत. सगळे गुपित हे सगळे उपाय करत असतात. आमच्याकडे असे पण क्लायंट्स आहेत, की जे खूप पॉप्युलर आहेत. स्टार प्लस सारख्या चॅनलवर ते सीरियल करतात किंवा तेलुगू इंडस्ट्रीमध्ये हिरो आहेत. त्यांनी आता मागच्या महिन्यात माझ्याकडनं कन्सल्टेशन घेतलं आहे. फार शिकलेले लोकं आहेत. मग ते उगीच ह्या गोष्टीकडे का वळतायत? ही अंधश्रद्धा जर आहे, तर नसते वळाले. त्याच्यामुळे ही अंधश्रद्धा मुळीच नाहीये. हे सायंटिफिक आहे, प्रूव्हन आहेत. हं. सायंटिस्टद्वारे प्रूव्हन आहे. सोलार सिस्टम सगळ्यांना माहिती आहे. आपण 5वी-6वीतच हे सगळ्या गोष्टी शिकलेलो आहे. ओके. सो आता लास्टमध्ये मला तुम्हाला विचारायचं आहे, तुमच्याकडे अशी कोणती वर्स्ट केस आली होती का, की ज्यांचे ॲक्चुअली त्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम होता आणि ह्या न्यूमरोलॉजीमुळे त्यांच्या लाईफमध्ये फरक पडला त्यांना? हो, 100% आलेले आहेत. आता मला मी तुम्हाला हे दोघं उदाहरण देते. लव्ह लाईफ बाबतीत पण हं. आणि करिअर बाबतीत पण. लव्ह लाईफने आधी सुरू करू. मागे एक केस आली होती. डिव्होर्सची केस होती. तर हसबंडचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर चालू होतं. जेव्हा आपण बघितलं त्यांचं आधी तर आम्ही कंपॅटिबिलिटी बघतो. जेव्हा आमच्याकडे क्लायंट येतात डेट ऑफ बर्थ घेऊन, तेव्हा आम्ही आधी कंपॅटिबिलिटी मॅच करतो. जसं आपण कुंडली मॅच करतो, गुण मॅच करतो, तशी आपण न्यूमरोलॉजीमध्ये कंपॅटिबिलिटी बघतो, की कोणते नंबर जुळतायत, नाही जुळतायत, फ्रेंडली नंबर कोणते आहेत, नाही आहेत. त्यांचा चार्ट सगळा प्रॉपर होता, पण त्यांच्या नावाची एनर्जी खराब होती. अँटी नंबर होते दोघांचे. त्याच्यामुळे नवरा-बायकोचं अजिबात पटत नव्हतं आणि त्यातली त्यात जी डॉमिनेटिंग होती, ते तुम्हाला ऐकून शॉक वाटेल, पण वाईफ होती. मोस्टली फिमेल आपण म्हणतो, की फार सेन्सिटिव्ह असतात. हं. पण इथं केस उलटी होती. हसबंड जास्त सेन्सिटिव्ह होते आणि वाईफ जास्त डॉमिनेटिंग होती आणि त्याच्यामुळे ते बाहेर डायव्हर्ट झाले होते त्यांचे हसबंड. मग तेव्हा आपण सर्वात आधी रेमेडी म्हणजे काय करतो, की आपण नेम करेक्शन त्यांचं केलं. ठीक आहे. नेक्स्ट त्यांचा प्रॉब्लेम होता,
की जी घराची पोझिशनिंग होती बेडरूमची ती एक चुकीची होती. बेडरूममध्ये भरपूर मिरर्स होते. ठीक आहे. अच्छा. त्याच्यामुळं थर्ड पार्टी इन्फ्लुअन्स वाढतो ऑटोमॅटिकली. तो दोघंही बाजूने येऊ शकतो, पण ह्या केसमध्ये हसबंडच्या साईडने होतं. नेक्स्ट आपण उपाय काय करतो मग क्रिस्टल रेमेडीज करतो. आता क्रिस्टल म्हणजे तुम्ही ऐकलं असेल जेमस्टोन वेगळे असतात, क्रिस्टल वेगळे असतात. फार लोकांना हा पण गैरसमज आहे, की हं. क्रिस्टल आणि जेमस्टोन सेम असतात, तर तसं नाही. ठीक हं, आहे. हं, हं. जेमस्टोन आपण कुंडली बघून देतो. क्रिस्टल आपण नॉर्मली प्रत्येकजण वापरू शकते, पण प्रॉब्लेम ओरिएंटेडच क्रिस्टल लोकांनी घातले पाहिजे. मग ओके. आपण त्यांच्यासाठी क्रिस्टल रेमेडी केली. दोघं हसबंड वाईफला काही क्रिस्टल्स यूज करायला दिले आणि त्यांच्या बेडरूममध्ये पण आम्ही वास्तूनी क्रिस्टल्स दिले, जे त्यांचं रिलेशनशिपमध्ये हार्मोनी आणतील, शांतता आणतील. मग असं आहे. वर्स्ट केस म्हणजे डिव्होर्सपर्यंत गोष्ट गेली होती. डिव्होर्स फाईल पण झाला होता. नोटीस पिरियड चालू होता त्यांचा 6 महिन्याचा कोर्टने दिलेला टाईम जो असतो तो. तर त्यातनं ते बाहेर आले आणि आता सगळं बरोबर आहे. ते अजून पण माझे क्लायंट आहेत आणि फार हॅपी आहे. त्यांचे कालच स्टेटस बघितले न्यू इयरचे. त्याच्यामुळं सगळं मजेत आहे. अच्छा, म्हणजे रिलेशनशिप असो, डायव्होर्स असो हो, किंवा बिझनेस असो, हो. याचा फरक 100% पडतो. 110% म्हणेल मी. अरे वाह! आणि बिझनेस बाबतीत पण आपण करियर वाईज आपण म्हणेल, बिझनेस नाही म्हणणार. तर बिझनेसचं मी हॉस्पिटलचं जसं तुम्हाला मागं सांगितलं हं. आणि आता तसंच आता करियर वाईज तुम्हाला सांगायला गेलं, तर मागे 1 महिन्याखाली आपल्याकडं तेलुगूचे सुपरस्टार आहेत ते आले होते. त्यांनी बिग बॉससारखा तिकडे शो पण केलेला आहे आणि ते रनर अप देखील होते. तर प्रोजेक्ट भेटत नव्हते त्यांना काही मूव्हीसाठी किंवा बाकीचे कामं भेटत नव्हते. तेव्हा त्यांनी कन्सल्टेशन आपलं घेतलेलं. मग त्यात जेव्हा मी बघितलं तर नावामध्ये न्यूमरोलॉजी त्यांची बरोबर नव्हती, नेम न्यूमरोलॉजी. मोबाईल नंबर पण चुकीचा होता आणि मोबाईल नंबरच नेमका असा होता, की जे काम अट्रॅक्ट करणारच नाही. हं. त्यांना अपॉर्च्युनिटी येणार नाही. बरं कॉल पण येणार, पण मग पुढं ते ढळणार नाही ती गोष्ट. म्हणजे फिक्स काय होणार नाही किंवा एग्रीमेंट साइन होणार नाही. मग तेव्हा आपण त्यांचं नेम करेक्शन केलं. सोबतच त्यांचं आपण मोबाईल न्यूमरोलॉजी पण केली आणि त्यांना असे बरेच क्रिस्टल दिले, ज्यांनी त्याला नेम, फेम, सक्सेस भेटेल. कारण इंडस्ट्रीमध्ये ह्याच गोष्टी आहेत. नेम पाहिजे, फेम पाहिजे, काम भेटलं पाहिजे, गुड लक वाढला पाहिजे. त्याचे काही क्रिस्टल्स आपण त्यांना दिले होते आणि आता मागे 1-1.5 आठवड्याआधी त्यांचा आम्हाला फोन आला की त्यांनी कॉन्ट्रॅक्ट साइन केलं आहे मूव्हीचं. आता यावर्षी त्यांचं शूट चालू होणार आहे. त्यांनी बोलावलं पण आहे, पण आता तेलुगू कळत नाही. पण बघू. पण हे झालं. त्यांना त्यांचा फायदा भेटला. त्यांच्यासाठी जर एवढे छान उपाय केलेले आहेत, तर आमच्यासाठी पण रेमेडीज सांगा. आहेत ना, असे सगळ्या तुमच्यासाठीच नाही, पण कॉमन लोकांसाठी पण असे खूप वंडरफुल रेमेडीज आहेत किंवा क्रिस्टल्स आहेत, जे तुम्हाला नेम, फेम, सक्सेस आणि करियर ग्रोथमध्ये हेल्प करेल. आणि अजून एक तुमच्यासाठी छोटासा सरप्राईज आहे. मी हो, हो. तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलं आहे. अच्छा. एकच मिनिटं. हं. हे गिफ्ट आणलं आहे आणि स्पेशली हे ओह! मी ग्रेट. तुमच्या करिअरसाठी आणलं आहे. कारण अच्छा. तुम्ही एवढं छान कंटेंट क्रिएशन करत आहात आणि तुमचं मुलांक 3 आहे हां. आणि हा वर्ष तुमच्यासाठी खूप उत्तम असणार आहे ग्रोथमध्ये, कंटेंट क्रिएशनच्या ग्रोथमध्ये. तर हे तुम्हाला खूप साथ देणार आहे क्रिस्टल. ओह! जसं तुम्ही नाईस. या क्रिस्टलमध्ये बघसाल ह्याला आपण म्हणतो मनी मॅग्नेट क्रिस्टल. ठीक आहे. ओके. तर हे क्रिस्टल तुम्हाला योग्य दिशेवर नेईल, तुम्हाला मनी अट्रॅक्शनमध्ये हेल्प करेल आणि तुम्हाला फॉरेन अपॉर्च्युनिटी पण वाढवेल. तर ओह! तुम्ही आता हे लगेच घालून घ्या, कारण मी चार्जिंग करून आणलेलं आहे हो, तुमच्यासाठी, नक्कीच. एनर्जाइज केलेलं आहे. लेफ्ट हँडमध्ये तुम्ही हा क्रिस्टल लेफ्टमध्ये टाका. ओके, लेफ्टमध्ये? हो, अच्छा. लेफ्टमध्ये टाकायचा. कारण आपला जो लेफ्ट हँड असतो तो हं. अट्रॅक्शनचा असतो आणि राइट हँड असतो तो एनर्जी देण्याचा असतो. तर अच्छा. प्रोटेक्शनचे क्रिस्टल हमेशा आपण राइटमध्ये घालणार बरं. आणि जे आपल्याला आयुष्यामध्ये हवं आहे ते हं, हं. लेफ्टमध्ये घालणार. तर हा क्रिस्टल तुम्ही कंटिन्यू हातामध्ये ठेवा आणि फक्त 21 दिवसामध्ये तुम्हाला ह्याची शिफ्ट दिसायला सुरू होणार आहेत. नाही, नक्कीच. मित्रांनो, एवढा छान क्रिस्टल आहे ना, मी आयुष्यात पहिल्यांदा असा घालतोय आणि एवढा सुंदर दिसतोय. मॅम, आता हे म्हणजे माझ्यासाठी हा खूप नवीन आहे. म्हणजे मी हो. याच्या अगोदर कधीच क्रिस्टल्स हं, वगैरे वापरलेले नाहीयेत. हं. तर मला एक सांगा, याच्यासाठी म्हणजे मी याला कसं यूज केलं पाहिजे? आता हा क्रिस्टल कसं तुम्हाला हेल्प करणार आहे, प्रत्येक क्रिस्टलमध्ये एक ऊर्जा असते, हां. एनर्जी असते, जी अच्छा. आपण ते चार्जिंग केल्याने आपण त्याच्यामध्ये ती हां. टाकतो. मग ही ऊर्जा काय करणार आहे, तुमच्या लाईफमध्ये त्या-त्याच गोष्टी अट्रॅक्ट करणार आहे. आता उदाहरण देते. हं, हं. आता त्यात तुम्ही जो बघसाल, जो ग्रीन हं, हं. कलरचा क्रिस्टल आहे, तो ग्रीन राइट. कलरचा क्रिस्टल तुम्हाला अबंडन्स किंवा अचानक पैसा आणण्यासाठी हं, किंवा हं, हं. लक आणण्यासाठी, ह्याच्यासाठी हेल्प करतो. मग ती ऊर्जा त्याच गोष्टी अट्रॅक्ट करणार आहे
ओके. पिवळ्या रंगाचा क्रिस्टल आहे तो देवगुरु बृहस्पतीचा आहे. ठीक अच्छा. आहे. मग ते तुमची बुद्धी वाढवणार आहे. हं, हं. तुमच्या लाईफमध्ये नवीन-नवीन मार्ग उघडणार आहे. हं, पैसा हं. कमवायचे किंवा ग्रोथचे. तर असं आहे. तुमच्या ह्या एनर्जीसोबत हा क्रिस्टल अलाइन होतो आणि त्या ओके. प्रकारे तो काम करतो. आता हा तुम्ही सतत घालून ठेवायचा. हं, हं. झोपताना तुम्ही काढून ठेवू शकता आणि अच्छा. झोपताना आणि अंघोळ करताना फक्त हा काढून ठेवायचा. ओके. त्या व्यतिरिक्त तुम्ही हा कंटिन्यू क्रिस्टल वापरायचा आणि हमेशा क्रिस्टल घातल्यावर निगेटिव्ह तुम्ही बोलायचं नाही. ठीक आहे. ओके. हा क्रिस्टल आता तुम्ही समजा काढला तर घालताना तुमच्या मनामध्ये हेच एक इंटेन्शन किंवा हं, हं. हे विचार पाहिजे, की मला हा क्रिस्टल फायदा करत आहे. राइट. बरोबर. निगेटिव्ह विचार अजिबात सोडून द्यायचे. हं, हं. दुसरी गोष्ट ह्या क्रिस्टलची ऊर्जाच तुम्हाला फोर्स करणार, की तुम्ही काम करावं म्हणून. तुमची इच्छा जरी अच्छा. नसेल ना, पण ही क्रिस्टल तुम्हाला एनर्जी देणार, की अरे मी काम करतो. हं, हं. बरं आज मी असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. हे तुमच्या डोक्यामध्ये ऑटोमॅटिकली हा क्रिस्टल विचार टाकणार. तर ओह! असा हा तुम्हाला मदत करतो. आणि तसाच हा राइट. अजून एक क्रिस्टल आहे लव्ह लाईफ जसं आपण मगाशी बोललो. हं, हं. तर हा एक क्रिस्टल आहे जो आपण लव्ह लाईफसाठी आपल्या क्लायंट्सला देतो. म्हणजे हा ओके. रिलेशनशिपचा क्रिस्टल आहे. ओके. म्हणजे ज्याही लोकांना प्रेम संबंधित फार इश्यू असतात किंवा अच्छा. नाते टिकत नाही, पटत नाही त्यांच्या गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड सोबत, तर ओके. त्यांच्यासाठी हा अप्रतिम क्रिस्टल आहे. अच्छा. म्हणजे माझ्याकडं 1 नाही, 2 नाही, 100 फीडबॅक आहेत ह्या क्रिस्टलचे. क्या 100 बात है! पेक्षाही जास्तच असतील. 100 तर खूप कमी आकडा झाला. तुम्हाला अच्छा. माझ्या Instagramवर बघायला भेटतील, हं, हं. की लव्ह मॅरेज होत नसेल, हा क्रिस्टल तुम्ही घाला, पार्टनरशी लग्न होऊन जाईल, ठीक आहे. ओके. किंवा ज्या लोकांचं खूप लग्नामध्ये अडचणी येत आहेत, ह्या लोकांनी हा क्रिस्टल तर आवर्जून घातला पाहिजे. हं, हं. तुमचा परफेक्ट लाईफ पार्टनर हा क्रिस्टल अट्रॅक्ट करायला हेल्प करेल. म्हणजे क्रिस्टल्स खूप मॅजिकली काम करतात, पण तुमचा विश्वास पण पाहिजे. एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही एक्झॅक्टली. विश्वास करत नाहीये हं, आणि हं. उगीच तुम्ही घालून टाकलंय ते क्रिस्टल, मग त्याला हं. काही अर्थ नाही. तुम्ही राइट. जेव्हा हे उपाय करताय, तेव्हा मनातनं विश्वास ठेवा. हं, हं. तुम्हाला रिझल्ट देणार आणि मी जसं तुम्हाला सांगितलं 21 दिवस. हं, मी हं. तुम्हाला 21 दिवसांनी फोन करणार आहे. बहुतेक त्याच्या आधी डेफिनिटली. तुमचाच मला येईल, की ओके. काय इफेक्ट दिसतोय. नक्कीच, नक्कीच. तर असे आहेत. असे भरपूर आपण हं, हं, हं. क्रिस्टल्स लोकांच्या प्रॉब्लेमनुसार देतो. सर्वात जास्त आपल्याकडे क्लायंट तर लव्ह आणि करियर बाबतीतच येतात. मग हे 2 माझे पॉप्युलर क्रिस्टल आहेत. त्याच्यामुळे मी हे सोबत आणलेत. नाही, नक्कीच आणि एवढा सुंदर क्रिस्टल आहे. ॲक्चुअली ह्याला पाहिल्यानंतरच एवढी पॉझिटिव्हिटी हो. येते ना, की खूपच सुंदर आहे. पण हा म्हणजे हा मग कोणत्या हातामध्ये घालायचा? लेफ्ट? सेम? लेफ्टमध्ये ज्या पण गोष्टी आता आपल्याला लाईफमध्ये प्रेम हवं असतं हं, किंवा हं. जीव लावणारा व्यक्ती हवं असतं. हं, तर त्याच्यामुळे हा लेफ्टमध्येच घातला जातो हं, हं. आणि राईटमध्ये प्रोटेक्शनवाले म्हणजे नजर हं, किंवा हं. कोणी काही निगेटिव्हिटी आपल्याला देत आहे, हं, तर हं. त्याचे क्रिस्टल राईटमध्ये घातल्या जातात. अच्छा, म्हणजे हा लेफ्ट आणि राइट दोन्ही आपल्या पद्धतीने आपण आपल्या वेअर करू. तुमच्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. अच्छा. पण आम्ही तर लेफ्टच रेकमेंड करतो. आता जेंट्स हं. मोस्टली नाही म्हणतात लेफ्टमध्ये हं, घालण्यासाठी. हं, हं, हं. पण असं काही नाही आजकाल मी असे पण खूप मेन बघितलेत, की जे हं, हं. घालतात क्रिस्टल्स. खूप ओके. कॉमन झालं आहे आणि सगळे लोकं क्रिस्टल्स घालतात. सांगत नाही फक्त जसं मी तुम्हाला मगाशी बोलले. ओके. सो मग याला मग राइट हातामध्ये मी घालू शकतो. राइट पण, लेफ्ट पण दोघं चालेल. अच्छा. हो. आणि मित्रांनो एवढा सुंदर क्रिस्टल आहे ना हा, की म्हणजे तुम्ही पाहू शकता हा म्हणजे मला तर एवढा असा पॉझिटिव्ह एनर्जी देणारा हो. वाटतोय ना, खूप सुंदर. पण आता हे झालं मुलांसाठी. हं. तर आमच्या जर आता आपल्या मोस्टली व्ह्यूअर्सला जर हा क्रिस्टल हवा असेल, हं. तर आणि जर पुढच्या गोष्टी जर त्यांना अजून काही माहिती जाणून घ्यायची असेल, हं. तर मग ते तुम्हाला कसे कॉन्टॅक्ट करतील? ते मला Instagram थ्रू किंवा WhatsApp थ्रू ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात. अच्छा. राहिली गोष्ट आपण जे आता क्रिस्टलबद्दल बोललो, तर हं. क्रिस्टल डायरेक्टली घेऊन पर्चेस करून घालायचे नसतात. बरं. तुमचा न्यूमरोस्कोप म्हणजे तुमची न्यूमरोलॉजी पाहून, तुमचा चार्ट बघूनच क्रिस्टल दिल्या जातात. कारण ओके. गरजेचं नाही की प्रत्येक क्रिस्टलच प्रत्येकाला फायदा देईल. आता हे जे एक्झॅक्टली. मी तुमच्यासाठी क्रिस्टल आणले आहेत, हं, तर हं, ते हं. तुमचा चार्ट बघून आणलेले आहेत. अच्छा. ठीक आहे. बरोबर. त्याच्यामुळे असं मनाने क्रिस्टल घेऊन घातले नाही पाहिजे, कारण त्याचे दुष्परिणाम पण होऊ शकतात. दुसरी हं. गोष्ट तुम्ही विकत घेऊन घातले जरी आणि ते चार्जिंग केलेले नसतील, मग हं, हं. जसं मी सांगितलं ते दगड घातल्यासारखं झालं. त्याला काहीच अर्थ नाही. बरोबर. ठीक आहे. आणि त्याची घालण्याची पद्धत असते, वार पण असतो कधी-कधी. काही अच्छा. क्रिस्टल असे असतात. हं, हं. काही क्रिस्टल प्रत्येकाला चालतील असे नाही. हं, हं, आता हं. जर का एखाद्याला बीपी किंवा हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम असेल हं, आणि त्यांनी लाल रंगाचे क्रिस्टल घातले, तर हं. ते हानिकारक आणि जीवावर बेतू शकतं. अच्छा. त्याच्यामुळे मनाने अजिबात ह्या गोष्टी करायच्या नाही. तुम्ही एक प्रोफेशनलचीच कन्सल्टेशन घेतलेलं बरं. सो मध्ये मॅम ज्यावेळेस मी तुमची व्हायरल रील पाहिली होती, हां. त्यावेळेस मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला होता. हं. तर ते मोस्टली मला एक सांगा, म्हणजे त्या ॲक्चुअली त्या व्हायरल रीलचं काय रिझन होतं? म्हणजे कशामुळे एवढी ती व्हायरल झाली होती?
ॲक्चुअली ती रीलमध्ये मी असं सांगितलेलं, की जेव्हा एखादा व्यक्ती त्यांचे जुने कपडे, फाटलेले कपडे किंवा रिटायर झालेले कपडे धूळ पुसायला, धूळ झटकायला किंवा गाडी पुसायला घेतात बरेचसे लोकं किंवा फरशी पुसण्यासाठी घेतात. तेव्हा तुमचं आयुष्य देखील धुळीसारखं होतं. तुमच्या आयुष्याची वाट लागते थोडक्यात. आता ते कशामुळे? खूप लोकांचे त्याच्यावर प्रश्न होते. आता ते का होतं? कारण आपल्यामध्ये एक ऊर्जा असते. प्रत्येक व्यक्तीची एक ऊर्जा असते. मग जेव्हा आपण कपडे घालतो किंवा जे पण आपल्या बॉडीवर असतं, तर त्या गोष्टीला आपली ऊर्जा लागून जाते. मग त्या कपड्यांमध्ये आपली ऊर्जा असते आणि तेच कपडे तुम्ही पोछा करायला किंवा धूळ पुसायला वापरणार. मग तुमचं आयुष्य का धुळीसारखं होणार नाही? तुम्ही ती ऊर्जा त्यातनं काढत नाही, त्या कपड्याला तुम्ही साफ करत नाही आणि तसंच वापरता. सर्वात म्हणजे हा व्हिडिओ स्पेशली जर का बायका बघत असतील, लेडीज बघत असतील, तर हे त्यांच्यासाठी आहे. त्यांना सवय असते, की जेंट्सचे जे टी-शर्ट असतात किंवा त्यांचे इनरवेअर असतात. मी काही वास्तू व्हिजिटला एकदा गेले होते, तुम्हाला मी सांगते. तेव्हा मी बघितलं होतं, की अंडरवेअर जे असतात ते देखील ते पुसायला वापरतात फरशी वगैरे. तर बापरे! ह्यानी त्या जे पुरुष आहे घरातला, जो कमवता व्यक्ती असतो पुरुष घरातला, तो सर्वात जास्त ह्या गोष्टींना सफर करतो. तुम्ही तुमच्या नवऱ्याची जर का कपडे धूळ पुसायला, झटकायला वापरले, मग तुमच्या घरात पैसा येणार कसा? कारण तुमचे हसबंडच जॉब करतात किंवा करियर करतात, घरच्यांसाठी पैसे कमवतात आणि तुम्ही त्यांच्याच आयुष्याची वाट लावताय, हे त्याचाच अर्थ झाला ना. हं. तुम्ही वापरा, मी नाही, नाही म्हणत किंवा तुम्ही ते कपडे दान पण देऊ शकता. पण कधी द्यायचे? तुम्ही त्यातली ऊर्जा काढा, त्याला धुवा आणि धुवायचे पण फक्त असं नाही की पाण्यात खंगाळले की झालं, नाही. हं. तुम्ही मिठाच्या पाण्याने कारण मिठामध्ये ती क्षमता असते ऊर्जा क्लीन करायची किंवा क्लेन्झिंग करायची. त्याच्यामुळे आपली आई पण आपली मिठाने नजर काढते, निगेटिव्हिटी त्यातली काढून टाकते. मग बरोबर. जेव्हा पण तुम्हाला तुमचे कपडे टाकून द्यायचे असतील, रिटायर करायचे असतील किंवा भलेही तुम्ही फरशी पुसायला का वापरेना, पण ते मिठाच्या पाण्याने धुवा. त्यातली तुमची ऊर्जा काढून टाका आणि मग तुम्ही त्याच्याशी काहीही करा. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, जे आजकाल तंत्रविद्या जेवढ्या वाढल्या आहेत, ते का वाढल्या आहेत? कारण लोकं ह्या गोष्टीवर विश्वास करत नाही आणि बरोबर. माझं वैयक्तिक तुम्हाला मी उदाहरण देते. ह्या चुका आम्ही पण खूप वर्षांखाली केल्या, जेव्हा ह्या गोष्टी माहीत नव्हत्या. ॲस्ट्रोलॉजीमध्ये जेव्हा मी आले 5 वर्षाखाली, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागल्या. तर त्याच्या आधी पण आम्ही ह्याच चुका करत होतो आणि त्या आत्ता कळतात, की अरे आपल्याला किती त्या परिणाम करत होत्या आपल्या जीवनावर. बरोबर? बरोबर. आपण कपडे फेकून देतो. आजकाल तंत्रविद्या फार कॉमन झालेल्या आहेत. तुम्ही तुमचे ऊर्जा असलेले कपडे टाकून दिले, कोणी त्याचा तुकडा करून तुमच्यावर कुठलीही विद्या करू शकतं आणि ऊर्जेने आपण पटकन एखाद्याची एनर्जी ताब्यात घेऊ शकतो. मग बरोबर. तेव्हा होतात लोकांना पैशाची हानी होती, नाते टिकत नाही किंवा आपण असं म्हणतो, "अरे ब्लॅक मॅजिक झाले." मग ते तुमच्याच चुकांमुळं होतात विशेष म्हणजे. तर ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. त्याच्यामुळेच ती रील व्हायरल गेली होती कारण त्यात मी जे सांगितलं होतं ते बरेच लोकांना माहीत नव्हतं आणि ते कळालं. त्याच्यामुळे पॉझिटिव्हली ती रील व्हायरल गेली आणि लोकांपर्यंत हा निरोप पोहोचला. आणि आता तुमचे पॉडकास्टच्या माध्यमातून पण मी हेच सांगणार आहे, की ह्या चुका करू नका. हा फार हानिकारक आहे. नाही, नक्कीच मित्रांनो, आणि माझ्या भगिनी असतील, तर त्यांनी घरामध्ये जे काही आपल्या पुरुषांचे यूज्ड कपडे असतील, तर ते अजिबात वापरू नका. धुवून आयदर त्यांची काय अशी विल्हेवाट लावा, की एकतर ते कोणाच्या हातात नाही गेले पाहिजे बरोबर. किंवा ते घरात आपल्या कुठेतरी किचनमध्ये, बाथरूममध्ये असं आपल्या पायाखाली नाही आले पाहिजेत. तर नाही मॅडमनी आले आज जे पाहिजे. सांगितलं हं. ते खरंच एकदम योग्य सल्ला दिलेला आहे, की अ, आपल्या पुरुषांची आपण स्वतःहूनच घरातूनच सगळी विल्हेवाट लावायचं म्हणजे लिटरली चाललेलं आहे. भलेही आपल्याला ते दिसत नसलं तरी अनकॉन्शियसली त्या गोष्टी घडतायत. घडतात. बरोबर आहे. येस. सो नाही तर जाळून पण टाकले तरी चालतात. असं नाही म्हणत, की हां. तुम्ही ते वापराच. वापरणं गरजेचं नाही. फाटके बरं आता ह्याच्यात अजून एक ट्विस्ट आहे. हं, हं. लोकं म्हणतील, की आम्ही आमचे फाटलेले कपडे जे आहेत ते काही नाही आम्ही घालतो किंवा जाळून टाकतो किंवा दुसऱ्याला देतो. तुम्ही तुमचा शुक्र खराब करताय. अच्छा. हो. हं, हं. तुम्ही जेव्हा जुने पुराणे कपडे घालता किंवा वापरलेले घाण कपडे घालता, फाटलेले कपडे घालता, त्यांचा शुक्र खराब होतो. अशा गोष्टी तुम्ही करूच नका. ह्याने तुम्ही दोघं फायदे होतात. ते कपडे तुम्ही जाळून जरी टाकले, तरी देखील चालतात. मॅम, आता 2026 लागलेलं आहे. हो. तर तुम्ही खूप छान माहिती दिलीत. पण अजून एक मला वाटतंय, की अजून एखादा एक कानमंत्र द्या आपल्या हं, ऑडियन्ससाठी, की हं. जे या 2026 मध्ये ते त्याच्यावरती अप्लाय करू शकतात. मी 2026 साठी फक्त 2 महाउपाय सांगणार आहे. ठीक आहे. पहिली गोष्ट म्हणजे 2026 हे आपले पिताचं
टॉपचं वर्ष आहे, ठीक आहे. तर ह्या वर्षी आपल्या वडिलांची रिस्पेक्ट करायची, त्यांना डावळून बोलू नका. त्यांचा जेवढा तुम्ही सन्मान करणार, तेवढं तुम्हाला सूर्य एनर्जी देणार आणि तेवढं तुम्हाला टॉपवर नेणार. दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला जास्त उपाय सांगणारच नाही. तुम्ही तुमच्या सवयी बदला. कारण हं, जसं आत्ता मी बोलले, सूर्य हा तुमच्या पिताचा वर्ष आहे. आपले वडील आपल्याला उपाय देत नाही उशिरा उठल्यावर. हं. पण ते काय करतात हळू-हळू आपली ती सवय बदलतात. डिसिप्लिन आपल्या आयुष्यात आणतात. तर राइट. 2026 मध्ये डिसिप्लिन, इगो कंट्रोलमध्ये ठेवायचा आणि रिस्पेक्ट करायची. बस. त्याने तुम्हाला खूप सक्सेस भेटणार आहे आणि खूप ग्रोथ होणार आहे आणि तुमचं 2026 खूप भरभराटीने जाणार आहे. बस. क्या बात है! नक्कीच मॅमनी एवढी छान माहिती दिली आणि तेच मित्रांनो, की हे कोणी जादू, मंत्र, तंत्र नसून हे एक सायंटिफिक प्रूव्हन आहे आणि मला असं वाटतं, की फक्त याला आपण फक्त कर्मच करत न राहता आहे ना, कारण फक्त कर्म करून पण माणूस कष्टच भोगत असतो. रिलेशनशिपमध्ये असू दे किंवा बिझनेसमध्ये असू दे. त्याला जर योग्य ट्रॅकवरती आणायचं असेल, तर आपल्याला अ, अ, या गोष्टींची पूर्तता केलीच पाहिजे. कारण मला वाटतंय, की कुठल्याही अंधश्रद्धेपेक्षा सायंटिफिक प्रूव्हन गोष्टी केलेल्या कधीही चांगल्या. तर बरोबर. मॅम तुम्ही आज आपल्या पॉडकास्टवरती आलात. खूप छान माहिती दिलीत. अ, आपल्या ज्या पाहणाऱ्या प्रेक्षक वर्ग, ताई, भगिनी असतील, त्या पण त्यांनाही कळालं असेल, की घरामध्ये चुकीचे कपडे किंवा वापरलेले कपडे घालणार नाहीत आजपासून मला तर शुअर वाटतंय. नक्कीच. आणि खूप छान माहिती दिलीत तुम्ही आणि धन्यवाद. थँक यू सो मच तुम्ही आल्याबद्दल. मी अ, थँक यू तर तुम्हाला म्हणायला पाहिजे, कारण तुम्ही मला ही संधी दिली, की मी तुमच्या मार्फत आणि हा आपल्या चॅनलच्या मार्फत मी लोकांपर्यंत माझं नॉलेज आणि उपाय पोहोचवू शकले आणि 2026 मध्ये कुठल्या गोष्टी करायच्या, नाही करायच्या ह्याची माहिती पुरवू शकले. तर मी तुम्हालाच तुमचीच आभारी आहे. नाही, येस. खरंच थँक यू सो मच. तर मित्रांनो, आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून कळवा आणि राजश्री मॅमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि बाकीच्या डिटेल्स मी तुम्हाला देणारच आहे. खाली तुम्हाला कमेंट बॉक्समध्येही मिळतील. त्यांची Instagram आयडी आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली देतच आहे. तर तुम्ही नक्की विचारा. कारण प्रोग्रेस सगळ्यांनाच हवी असते. सक्सेस प्रत्येकाला हवंय. आपल्या कामामध्ये वाटा भलेही थोड्याशा चुकीच्या असतील, पण आपण योग्य ट्रॅकवरती जाऊ शकतो फक्त चांगल्या प्रॉपर गाईडन्सनी. मला असं वाटतं, की आज आपण थांबलं पाहिजे. आज इथंच थांबलं पाहिजे. सो तोपर्यंत चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हालाही तुमचे अनुभव शेअर करायचे असतील, तर आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.